Champions Trophy. पुनीत खन्ना जी आपके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच अवार्ड देने जा रहे हैं। दोस्तों, सुप्रीमो चषक की परंपरा को आगे बढ़ाते हुए हारने वाली टीम के खिलाड़ियों को मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाता है और ब्रह्मा शिव शक्ति पाले के अयूब शेख, जिन्होंने एक ही ओवर में 4 विकेट लिए और बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया, अयूब शेख को मैन ऑफ द मैच के रूप में हम यहां पर सुपर स्पोर्ट्स के भरत वाघेला, संतोष सक्सेना और ग्लेन वैती द्वारा स्पॉन्सर की गई एक सुपर बैट देने जा रहे हैं। अयूब शेख अगर मेरी आवाज सुन रहे हैं तो मंच पर आ जाएं। ब्रह्मा शिव शक्ती पाले, ब्रह्मा शिव शक्ती पाले संघाचे अयूब शेख यांनी मंचावर यायचंय आपला सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी। जर अयूब शेख नसतील तर त्यांचा कुठल्या एखादा प्रतिनिधीने मंचावर यायचं आहे त्वरित। आणि परत एकदा वळूया धावतं समालोचनासाठी बालसुब्रमण्यम अय्यर यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद हरीश। दोन्ही अंपायर्स आमच्या आतमध्ये गेलेत। मी विनंती करतोय भोसले आमचे जे कॅप्टन आहेत यांनी संपर्क साधायचा संतोष बंड यांना। दुसरी सूचना अशी आहे, संदीप पिंपळेकर अत्यंत नामांकित आघाडीचे फलंदाज, टेनिस विश्वातील गुरुदेव संघाच्या माध्यमातून भरपूर वर्ष जे खेळले, उत्तरार्थ टेनिस विश्वात आपण सायन्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याने पाहिलं। त्यांचं जेव्हा मेडिकलची मदतीची गरज होती तेव्हाही अमोल उभा राहिला, अमोल म्हात्रे। 25,000 रुपये रोख रक्कम त्याला पाठवलं। बोलायचं तात्पर्य काय, मागच्या काही वर्षांमध्ये माझे हे सगळे प्लेयर्स एकत्र येत आहेत। विवेक असेल, चंद्रा असेल, अमोल असेल, त्यांचा एकमेव संवाद चालू आहे। आपले जे खेळाडू आहेत त्या एक काळ ज्यांनी गाजवलाय, त्यांचा हॉस्पिटलचा खर्च असेल किंवा त्यांच्या फॅमिलीतला दुःखाचा खर्च असेल, आमदार संजय पोतनीस आहेत, अशा वेळेला आपल्याला त्यांना कसं मदत करता येईल या दृष्टीने आम्हाला काही NGO बनवता येईल का, याची अत्यंत गंभीरपणे चर्चा चालू आहे रसिकांनो, आणि ते लवकरच आम्ही तुमच्या पुढे आणू। बाला एकच मिनिट घेतो। अयूब शेख मॅन ऑफ द मॅच साठी आलेले आहेत। एका षटकामध्ये 4 गडी बाद करणारा असा मोठा पराक्रम करणारा अयूब शेख मित्रांनो, पुनीत खन्ना साहेब ज्याने खन्ना बॉल स्पॉन्सर केलेत या स्पर्धेसाठी। पुनीत खन्ना जी मुझे पूछ रहे थे अभी कि खन्ना का बॉल कैसे चल रहा है। मैंने उनको एक ही चीज कही कि खन्ना का बॉल फॉक्स से भी ज्यादा चल रहा है। अभिनंदन अयूब शेख। वळूया सामनाकडे। तर मला माहिती देत आहेत या ठिकाणी तिरुपती सावर्डी चिपळूण यांनी एकंदरीत 7 सामने खेळले, 4 वेळा विजय, 3 वेळा पराभव। त्याच्यानंतर विक्रोली 10 सामने खेळले, 4 वेळा विजय, 6 वेळा पराभव। हे स्टॅटिस्टिक आहे सुप्रीमो मधली। पण या सामन्याकडे आघाडीची जोडी मैदानात आले, प्रथमेश पवार आणि आणखीन एक लाडका खेळाडू। मागच्या सामन्यात जयेश पाटील यांना पाहिलं, आकाश तारेकर 19 खेळाडूमधला एक खेळाडू तुम्ही काल रायगडचा पाहिलात आमच्या लिस्टमधला। आज आपण या ठिकाणी बघतोय PP वॉटर बॅटिंग प्रबोधन T20 मधला मागच्या वर्षातील अंतिम सामना प्रथमेशच्या डोळ्यासमोर उभा राहतोय। सुप्रीमो ट्रॉफी मध्ये सुद्धा प्रथमेशने मारलेले 2 चौके आल्या बरोबर ते डोळ्यासमोर उभे राहत आहेत आणि त्यांच्या बरोबर आलेत अमोल आणि प्रथमेश। या ठिकाणी बघायचं कुठल्या पद्धतीने सुरुवात करतायत रत्नागिरी जिल्ह्यासाठी। चिपळूण निसर्गरम्य परिसर। आमचे सैनिक यांचं आगमन होते व्यासपीठावर। भारतीय सैनिक पहिला चेंडू ऑन साइडला पुल केला, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। हा याच पद्धतीने खेळतात, काल रायगडला खेळताना पाहिलं, आता रत्नागिरी जिल्ह्याला बघा। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन 3 संघटना आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत। रत्नागिरी जिल्हा क्रिकेट संघटना आमची जी आहे त्याच्या माध्यमातून एक सुंदर वास्तू आहे। श्रीकांतराव पटवर्धन ज्यांच्या माध्यमातून काही अप्रतिम काम मागच्या काही वर्षांमध्ये झालंय आणि त्या ठिकाणी रत्नागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानावर लाल मातीच्या मैदानावर जे क्रिकेट खेळलं जातं मागच्या काही वर्षांमध्ये शब्दांनी वर्णन करता येणार नाही। चिपळूण प्रथमेश पवार पहिलाच षटकार त्यांच्या माध्यमातून, वन ऑफ द एंटरटेनर ऑफ टेनिस वर्ल्ड। चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, अपील होतोय, लाऊड अपील होतोय त्या ठिकाणी कॉट बँड साठी एकदम आपण बघतोय लाऊड अपील त्या ठिकाणी झालंय। सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो
तर दोन्ही अंपायर्स सतीश कुरूप आणि तसंच करुणाकरण कोटीन चर्चा करत असताना अपील होतं, लाऊड अपील. प्रथमेश पवार फलंदाज बादवरून परत येत असताना या ठिकाणी आपण बघतोय हीच पद्धत आहे. सुरुवातीला असाच पद्धतीने अटॅकिंग क्रिकेट खेळतात ते. सुरुवातीला चौकार षटकार त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. कृष्णा सातपुतेला सोशल नेटवर्कवर प्रेम दिलात, पिंटू परचाला दिलात, आकाश तारेकरला प्रेम कधी देणार, प्रथमेश पवारला तुम्ही प्रेम कधी देणार, थॉमसला प्रेम कधी देणार, उमरला प्रेम कधी देणार, बिल्लालला प्रेम कधी देणार, रवी लिंगा लालाला प्रेम कधी देणार, असे काही खेळाडू आहेत. आणि मागच्या सामन्यात संदीप आचार्य 44 धावा ज्याने केले त्याला प्रेम कधी देणार, अयुब शेख याला कधी प्रेम देणार, मडवी याला प्रेम कधी देणार, पिंटू परचा कृष्णा सातपुते मागच्या एवढ्या वर्षात सुप्रीमो मध्ये का परफॉर्मन्स करत नाहीयेत मी आणि बाई सातत्याने बोलतोय. गोलंदाज सज्ज, गोलंदाज गिरीश. ओ चेंडू एज आहे मात्र शॉट नाही, स्वतः अमोल आहेत. शॉट टर्मेंटच्या डोक्यावरून फ्लाय होता ना. विक्रोलीचे कॅप्टन अमोल. 1 लाख रुपयाची मदत सुप्रीमो फाउंडेशन या संस्थेला. वन ऑफ द जेंटलमॅन कॅप्टन. संकटाच्या क्षणी उभा राहतो तो खरा मित्र, संकटाच्या क्षणी उभा राहतो आपल्या कुटुंबासाठी तो खऱ्या अर्थाने अत्यंत जवळचं माणूस, संत, देव असं म्हटलं जातं. दुःखाच्या क्षणी मागे जेव्हा उभे राहतात असे व्यक्ती आमदार संजय पोतनी सारखे आमच्यासाठी असो तुमच्यासाठी असो हे खरे संत, खरे आपले हृदयातले स्थान असणारी माणसं. चेंडू ऑन साइडला टर्न केले, चेंडू जाते शॉर्ट बॅकवर्ड कॉल लागला, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत सिंगल. बोलायचं तात्पर्य काय, सुप्रीमो ट्रॉफी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून खेळवण्यात येतं. 23 जानेवारी हा त्यांचा वाढदिवस आहे. बाळासाहेबांनी भरभरून मराठी लोकांवर प्रेम केलं, मराठी रसिकांसाठी सातत्याने आपलं आयुष्य दिलं. आणि त्याच बाळासाहेबांचं जे संदेश आहे, जे उद्देश आहे, ते आमदार संजय पोतनीचा आमदार अनिल परब साहेब सुप्रीमो ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंच्या मागे भक्कमपणे उभं राहत आहेत. शिवसेना, शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभाव आणि नागरिक सुविधा. आत येथे चेंडू हवेत खेळले, शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक एकाच ऍक्शन मध्ये प्रथमेश. मॅग्निफिसंट फिल्डिंग. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र सुरक्षितपणे फलंदाज पोहोचतोय. त्या ठिकाणी धावसंख्या सरकते आता 10 या धावसंख्येवर. मैदानावर आहेत अमोल दोबे खेळत आहेत 1 वर, भूषण गोळे खेळत आहेत 3 या धावसंख्येवर. फलंदाज आहेत भूषण. समोर जातील गिरीश कोचरेकर, याला एक आमचे मित्र होते सहकारी समालोचक राजेश कोचरेकर. यावेळेला चेंडू थांबून येतोय, यष्टीरक्षकांनी झेप घेऊन आनंद चव्हाण त्या ठिकाणी जेल पकडण्याचा प्रयत्न केला. अपील होतोय स्क्वेअर लेग पंच आणि समोरच्या पंचांकडे, मात्र षटक संपलं म्हणून घोषित केलेले. त्या ठिकाणी सगळे प्लेयर्स एकमेकांकडे बघत असताना मात्र चेंडू कुठेही संपर्क झालेला नाहीये. तर षटक संपते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या बघतोय 10. नाणेफेकीचं कौल विक्रोलीचे कॅप्टन अमोलने जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर आमंत्रित केलं ते चिपळूण संघाला. चिपळूण संघाने पहिल्या षटकानंतर दावा केला 10. एकमेव फलंदाज बाद मैदानावर पेपीच्या रूपाने, प्रथमेश पवारच्या रूपाने. आणि बघायचंय या ठिकाणी यस करुणाकरण कोटीन रेफर सांगतायत तुम्हाला रेफर कर. यस रेफर करण्यात आलेले आहे. एक अधिकार आहे तुम्हाला जर अपील करायचं असेल तर तुम्ही रेफर करू शकता. तो एक अधिकार आहे. तो अधिकार या ठिकाणी अमोलने घेतलाय आणि तो अधिकार आणतायत. आबा देशपांडे तुम्हाला मॉनिटर यायचे. आबा देशपांडे आणि जग्गू राणा आलेले आहेत. रेफर करण्यात आले, हा अधिकार दिलाय बाई यांनी. आमदार संजय पोतनी या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही कॅप्टनना एक अधिकार राहील आणि अधिकार त्यांच्या बाजूने संगनायकाच्या बाजूने लागला तर तो अधिकार त्यांच्याकडेच राहील, परत ते वापरू शकतात. अच्छा त्यांच्या विरुद्ध लागला तर तो अधिकार गमावू शकतात. एक संधी आहे दोन्ही कॅप्टनना. आणि आबा देशपांडे या ठिकाणी तुम्ही बघताय पेंडिंग आहे डिसिशन. जेल घेण्यात आला यष्टीरक्षक आनंद चव्हाण यांच्या मार्फत. खूप जेब घेऊन त्या ठिकाणी क्रुशियल स्टेज आहे, अत्यंत महत्वाचा सामना आहे. आणि विक्रोलीने हे जे अधिकार आहे पहिल्यांदाच या ठिकाणी वापरण्यात येते. काल आपण हा वापर बघितला नाही. सगळ्या संगणकांसाठी माहिती आहे एक अधिकार आहे, तुम्ही रेफर करू शकता, अंपायरकडे मागू शकता. मात्र अधिकार तुमच्या बाजूने लागला तर तो राखेल, मात्र नाही लागला तो अधिकार तुम्ही गमवाल.
प्रथमेश पवार येत असताना रेफर करतायत आमचे मॅच ऑब्झर्वर आबा देशपांडे, शेखर देशपांडे. मला वाटतं आतमध्ये मैदानात जातील सतीश कुरूप आणि करुणाकरन कोटियन यांच्याशी बोलण्यासाठी. आणि त्याच वेळेला प्रथमेश पवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. काही सूचना त्यांनी या ठिकाणी मॅच ऑब्झर्वर आणि आयोजकांकडे मांडल्या जे आत्ता बाद झाले होते. आणि त्यामुळे आबा देशपांडे आतमध्ये चाललेत आणि ते मला वाटतं दोन्ही अंपायरशी डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर तो निर्णय येईल या ठिकाणी. कारण एक एक अधिकार रिव्ह्यूचा आहे आणि तो अधिकार त्यांनी अमोलने मागितला आणि तो इम्प्लिमेंट करण्यात आला आहे. त्यामुळे आबांनी बघितल्यानंतर आबा आता सतीश कुरूप यांच्याशी बोलायचं आहे त्यांना, करुणाकरन कोटियन यांच्याशी, आणि त्याच्यानंतर ते निर्णय देतील बाद आहे का नाबाद आहे. पहिल्यांदाच ही अशी घटना घडते. मागच्या वर्षापासून आपण हा रिप्ले यूज केलाय. रनआउटसाठी असेल, कॉट बिहाइंडसाठी असेल, LBW साठी असेल. चर्चा करतायत करुणाकरन कोटियन यांच्याशी आणि सतीश कुरूप यांच्या बरोबर. सरस्वती सिरियल मधले मागच्या वर्षी सगळे कलाकार आमच्या व्यासपीठावर होते. आता संग्राम शिंदे या ठिकाणी आलेत. मी त्यांचं स्वागत करतोय मनपूर्वक. तसंच इंडियन आर्मीचे राजेश शुक्ला, उमेश कुमार, आमचे भारतीय सैनिक ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, जय हिंद, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही जे आपलं संरक्षण करतं भारताचं, लाईन ऑफ कंट्रोलचं, आणि त्या इंडियन आर्मीचे राजेश शुक्ला, उमेश कुमार या ठिकाणी आले. तर बघूया काय दाखवत आहेत स्क्रीनवर. या ठिकाणी ऑब्झर्वर सांगतायत नॉट आउट, इट इज नॉट आउट. तर धाव संख्या झालेली आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. 10 गडी बाद झाले. 1 10 फॉर द लॉस ऑफ 1. संग्रामजी सरस्वती सिरियल मधले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. संग्राम साळवी साहेब तुमचं. आता जर इंडियन आर्मीचे राजेश शुक्ला, उमेश कुमार तुमचंही स्वागत. सामना सुरू होते. या आपण सामन्याकडे वळूया. सामना तुम्ही बघताय या ठिकाणी दुसरा सामना आजच्या दिवसातला. विक्रोलियन्स क्रिकेट क्लब विरुद्ध हा सामना तुम्ही बघताय या ठिकाणी. तिरुपती सावर्डे चिपलूण यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल अमोल मात्रे विक्रोलियन्सच्या कॅप्टन जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलंय. धावसंख्या 10. षटक मैदानावर मार्गस्थ येते दुसरं. गोलंदाज आहेत संदीप पवार, SP. वॉटर क्रिकेटर संदीप पवारने सुप्रीमो चषक मध्ये जी छाप सोडले मागच्या 4 वर्षांमध्ये शब्दांनी वर्णन करता येणार नाही. विक्रोलियन्स मधले वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर, अप्रतिम कामगिरी करणारे. ओ या वेळेला बघायचंय हवेत खेळले, जेल असणार नाही. फिल्डर खूप मागे होते. त्या ठिकाणी फिल्डर होते प्रथमेश, कव्हर करेपर्यंत नो बॉल कॉल केलाय पंचानी. 1+1 2 धावा. इट इज अ फ्री हिट. पंच दाखवत असताना चित्राजी समोरून जात असताना आराध्य सेवा संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या मुलींनी जे काम केले मागच्या काही वर्षांमध्ये शब्दाने वर्णन करता येणार नाही. मलकेत सिंग संधू. खेळाडू मैदानावर असणं सुप्रीमो चषक मध्ये एक फार मोठी गोष्ट आहे. वेगवेगळ्या खेळातील यावेळेला चेंडू आत आलाय आणि चेंडू ऑन साइड लॉक करण्याचा प्रयत्न. स्ट्राईकवर होते ते भूषण घोळे.
या आपण या ठिकाणी सौगती सुनेना संजय पोतनीस माजी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन संग्राम साळवी यांचं मनपूर्वक स्वागत करूया. यावेळी चेंडू ऑन साइडला हुक केलाय, त्या ठिकाणी चेंडू जातोय, बघायचे चेंडू प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये 6 धावा. तर सौभाग्यवती सुनेना संजय पोतनीस यांच्या मार्फत संग्राम साळवी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. सरस्वती सिरियल मध्ये संग्राम साळवी तुम्ही यांना बघता सातत्याने. सरस्वती सिरियलचे सगळे कलाकार मागच्या वर्षी या ठिकाणी उपस्थित होते. मी जेव्हा माझ्या पत्नीबरोबर ही सिरियल बघतो तेव्हा मी पत्नीला सांगतो या सगळ्या कलाकार मागच्या सुप्रीमो चषक 2016 मध्ये व्यासपीठावर होते, पूर्ण कलाकार. आणि आता संग्राम साळवी या ठिकाणी आहेत. सौभाग्यवती सुनेना संजय पोतनीस या ठिकाणी त्यांचा सन्मान करत असतात. होळी ह्या सामन्याकडे संदीप पवार पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू आत येतोय, स्ट्रोक लवकर कंप्लीट करतायत. ऑन साइडला मिड विकेटला लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी थोडं घाईमध्ये दिसत आहेत भूषण. एकंदरीत आतापर्यंत मैदानावर त्यांनी चेंडू खेळलेत आपण बघतोय 6 चेंडूमध्ये धावा केले 9. एक षटकार त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय. हे आमचं व्यासपीठ तुम्ही बघू शकता. या ठिकाणी संग्राम साळवी तुम्ही बघू शकता, बाई नाही बघू शकता, आमदार संजय पोतनीस यांना. सरस्वती ही सिरियल जी तुम्ही सातत्याने बघता. चेंडू आत येतोय, बघायचं लागेल पंचांकडे. चेंडू जातो लेग स्लिपच्या मागे, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत फलंदाज सिंगल पूर्ण करतोय. फलंदाजाच्या खात्यात ही धावसंख्या सरकता येते आता 19 या धावसंख्या 19 फॉर द लॉस ऑफ 1. एकमेव फलंदाज बाद झाला प्रथमेश पवारच्या रूपाने. दोघांमध्ये भागीदारी मैदानावर आतापर्यंत झाली ती 13 धावांची. ते झाले ते भूषण आणि मैदानावर अमोल यांच्यामध्ये. स्ट्राईकवर आहेत आता अमोल धोबे. चिपलून आत येते चेंडू, बॅकफुटला थांबले, ऑफ साइडला प्लेस करतायत. लकी येईपर्यंत दुसरे फलंदाज प्रथमेश येत आहेत. व्हॉट अ थ्रो, मॅग्निफिसंट थ्रो. जयदीप गरद उर्फ चॉमी, नुरा, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स, टेनिस विश्वामध्ये ग्रेट फिल्डर्स ज्याने काळ गाजवलाय असे थ्रो पॅरल देत असताना या ठिकाणी धावसंख्या सरकते ती आता 21 धावसंख्येवर. ग्लॅन वैती मॅग्निफिसंट फिल्डर, मंगेश वैती, कल्पेश माऊलकर, सम ऑफ द ग्रेट डायमंड्स अपकमिंग यंगस्टर. कोण विसरू शकते ना ज्या पद्धतीने फिल्डिंगचं स्टँडर्ड सेट करतात सुप्रीमोमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये. संदीप मिस टाइम होतोय, झेल असणार, घेणार कोण प्रथमेश पोचेपर्यंत. पुन्हा एकदा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. प्रथमेशला भरपूर काम आहे. उद्या संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे आणि या ठिकाणी प्रथमेश आपलं महाराष्ट्राचं लाडकं दैवतचं नाव सारखं आपल्या तोंडात या ठिकाणी आपल्याला येतंय. या ठिकाणी षटकं संपतायत. 2 धावसंख्या झाली. मैदानावर बघतोय 23 धावा 1 गडी बाद. 23 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकात धावा आल्या, दुसऱ्या षटकात आल्या 13 धावा. सरासरीवर लक्ष घातलं तर जवळ आपण बघतोय प्रति षटकाच्या मागे 11.5ची सरासरी या ठिकाणी बघायला मिळाली. तर मी म्हणतो कृष्ण पक्षातील चैत्र महिन्यातील आपण संकष्टी चतुर्थी आहे. आजपासून नायगावच्या चंडिका देवीचं यात्रा सुरू झाली आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी चैत्र गुढीपाडवा प्रतिपदेच्याच दिवशी सुप्रीमो चषक सुरू झालं होतं. या वर्षी कृष्ण प्रतिपदेला आम्ही सुरुवात केली. एवढाच फरक आहे, महिना तोच. 23 धावा 23 फॉर द लॉस ऑफ 1. प्रेक्षक बघा किती मोठ्या संख्येने आलेत. उद्या सुट्टीचा दिवस. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत महत्वाचा दिवस उद्या. 14 एप्रिल आले की सतीश कुरू, मला, हरीश पंड्याला, दीपक निकाळजींची स्पर्धा टिळकनगर मैदानावरचं सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. सुनीताताई चव्हाण, कितीतरी स्पर्धा आहेत टिळकनगरच्या ज्या लक्षात राहतात. राजकोपूर मेमोरियल ट्रॉफी सातत्याने भरपूर वर्ष सुभाषनगरला तुम्ही पाहिलात. सुनील कोळी यांच्या आशिया खंडातील अत्यंत मोठी स्पर्धा रतनबुवा पाटील स्मृती चषक मागचे 16 वर्ष सातत्याने यशस्वी करून दाखवत आहेत. दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई, प्रमोद रतन पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी, रमेशजी रतन पाटील, विनोद रतन पाटील, विजय रतन पाटील, विकी रतन पाटील. अप्रतिम कामगिरी अनंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत. काही अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धा आहेत टेनिस विश्वातील. चेंडू ऑन साइडला हुक केलाय, चेंडू जातोय, फ्लाय होतोय गेटच्या कडे. 6 धावा. षटकार, सुप्रीमो षटकार. सुप्रीमो नंबर 1 सुप्रीमो नंबर 1. तो ऐसे खेल रहे हैं जैसे इन्होंने सोच लिया हो
ये ग्राउंड बेन का है और ट्रॉफी भी. शिवम मध्ये मध्ये एंटरटेन करत असताना शिवम गोर, मैंने देव, शिवम गोर, मयुरी मालनकर, पल्लवी नायर, इव्हेंट मॅनेजर टॉपेज आहे. यष्टीरक्षक झेप घेताना आनंद चव्हाण, एकनाथ सोलकर क्लोजिंगला कसे फिल्डिंग करायचे याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना एक काळ चंद्रशेखर असेल, इरापल्ली प्रसन्न असेल, व्यंकट राघवन असेल, बिशन सिंग बेदी असेल, सम ऑफ द ग्रेट स्पिनर्स, तो काळ या ठिकाणी आनंद चव्हाण अप्रतिम प्रयत्न केले त्यांनी या ठिकाणी. आता आनंद नाहीये, मंगेश वैती आहे, अत्यंत आमचा लाडका खेळाडू. दिलीप वेंगसरकर एल्फ फाउंडेशनचं अत्यंत महत्त्वाचं प्रोडक्ट आहे मंगेश वैती आणि कल्पेश माऊलकर. अत्यंत लहान असल्यापासून माऊल करिअरमधला आमचा पहिला सामना टेनिस विश्वातला मुंबईमध्ये केला आम्ही 32 वर्ष अगोदर. राजेंद्र माऊलकर यांची स्पर्धा माऊल गावामध्येच. बाळा चव्हाण निघतायत, धन्यवाद. याच वेळेला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्वतः मंगेश वैती येतोय, पॅरला थ्रो देईपर्यंत डाव धोकादायक असू शकतो. फलंदाज बाद त्या ठिकाणी. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. तर धाव संख्या 30. गडी बाद झालेत मैदानावर 2. दोघांमध्ये पार्टनरशिप झाली आपण बघितली ती 24 धावांची. अमोल आणि भूषण मध्ये बाद झाला मैदानावर तो अमोल आणि सरासरीवर लक्ष घालत तिसऱ्या षटकात आपण बघतोय एकंदरीत 10ची सरासरी आतापर्यंत मिळाले. 5 चेंडूमध्ये एकंदरीत 6 धावा केल्या अमोल यांनी. एका बाजूने भूषण खूप अटॅकिंग बॅटिंग करतायत. या ठिकाणी बघायचं विक्रोली हळूहळू पिक्चर मध्ये यायचा प्रयत्न करतोय. साहेब जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मग रायगड असेल किंवा रत्नागिरी असेल, निसर्गरम्य वातावरण आहेत, मोठी मैदान आहेत या परिसरामध्ये आणि मोठी मैदान असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लेदर खेळलं जातं. सावर्डी चिपळूण या संघामध्ये सुद्धा 80% लेदर क्रिकेटर आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी परफॉर्म करत असताना मोठे फटके या ठिकाणी दाखवत आहेत. 10ची सरासरी, धावसंख्या 30 फॉर द लॉस ऑफ 2. सावर्डी चिपळूण. तिरुपती सावर्डी चिपळूण श्री हरींचं नाव, श्री हरी विष्णूंचं. हरीशला एक वाक्य मी नेहमी सांगतो, करुणाकरण कोटीन सामना सुरू होतोय. शरीर लांब होतं, चेंडू बसून झेल असण्याची शक्यता, फलंदाज बाद होण्याची शक्यता, धोका. आनंद चव्हाण आउटफील्डवर आहेत, आता झेल टिपतायत, फलंदाज बाद. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. Supremo, धन्यवाद विजय. Supremo. तर हे 2 गडी लवकर बाद झालेत, कारण आपण पाहिलं पहिला गडी बाद झाला 6 वर, दुसरा गडी बाद झाला अमोलच्या रूपाने. संघाची धावसंख्या 30 असताना या ठिकाणी 24 धावांची पार्टनरशिप सेकंड विकेटसाठी पाहिली. तिसरा गडी मात्र लगेचच बाद होते. धावसंख्या 30 असताना फलंदाज 2 बाद करण्यामध्ये सीमाचा वाटा उचलतात ते मैदानावर राहुल राय. याच पद्धतीने RR गोलंदाजी करतात, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग हीच खासियत आहे विक्रोलियन्स. विसरू नका, विक्रोली, याच विक्रोलीने आपल्याला बंटी कांबळी दिला, याच विक्रोलीने आपल्याला विनोद कांबळी दिला, याच विक्रोलीने आपल्याला वीरेंद्र कांबळी दिला आणि या विक्रोलीने असंख्य खेळाडू दिलेत, वादच नाही. मात्र मी वाट बघतोय माझ्या 33 वर्षाच्या इतिहासामध्ये एकही मग अशी सिटी शिल्लक आहे जिथे मी कॉमेंट्री केलेली नाहीये, आणि ते आहे विक्रोली. चेतन चाचाने घाटकोपरला पंतनगरमध्ये बोलवलं होतं. 3ऱ्या राज कपूर मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक चेतन चाचा यांना मिळालं होतं. वन ऑफ द ग्रेट कीपर ऑफ टेनिस वर्ल्ड. धावसंख्या 30 धावा. गडी बाद झालेत 3. पहिला 6 वर, दुसरा 30 वर, तिसरा 30 वर. राहुल राय हॅट्रिकच्या मार्गावर. अतिशय चांगली सुरुवात राय मार्फत. गरज होती त्यांना विकेटची अमोलला. अमोल मात्र याला आत आणले, चेंडू बॅकफुटला आले, चेंडूला प्लेस केलंय. सँडी त्या ठिकाणी. संदीप पवार स्वतः फार वेगाने येत असताना धावसंख्या सरकते ती आता 31 या धावसंख्येवर.
अजिम अली शेख नगरसेवक आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. इंदूर हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं बेरामपाडामधून लोकप्रतिनिधी निवडून यायला पाहिजे. ते अजिम अली शेख या ठिकाणी उपस्थित आहेत जे निवडून आले त्या विभागातून. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. लोकप्रतिनिधी सुस्वागतम त्यांचं. आणि जय महाराष्ट्र. धावसंख्या सरकते ते आता 32 धावा. षटक मैदानावर 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 32 आहे. गडी बाद झालेत एकंदरीत 3. राहुल राय यांनी या षटकात अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना 2 फलंदाज या षटकाच्या दरम्यान आपल्याला बाद होताना दिसलेत. आणि एकंदरीत आतापर्यंत मैदानावर गोलंदाजी गिरीश कोचरेकरने 1 षटक टाकले. संदीप पवारने 1, राहुल रायने 1. पहिल्या षटकात धावा गेल्या तर 10. 1 गडी बाद झाला. दुसऱ्या षटकात धावा गेल्या तर 13. 1 गडी बाद झाला. तिसऱ्या षटकात एकंदरीत आपण बघतोय धावा गेल्या मैदानावर 9 आणि 2 गडी बाद झालेत. गोलंदाज येतोय राहुल वराडकर. संघाची लिस्ट बघूया आपण या ठिकाणी. अमोलने मला जे दिली आहे. अमोल 10 मिनिटं आमच्यावर बोलवते. अमोल मात्रे स्वतः कॅप्टन आहेत. योगेश वैद्य, गिरीश कोचरेकर, राहुल रॉय, संदीप पवार, शशी कदम, राहुल वराळकर, लकी आमचा लाडका खेळाडू, मंगेश वैती, आनंद चव्हाण, प्रथमेश, दिलेश देवरुकर, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. दुसऱ्या बाजूला बघूया आपण बघतोय कॅप्टन आहेत संजय. कॅप्टन आहेत संजय पाकळे, प्रथमेश पवार. सामन्याकडे जाऊया. बरोबर आहे विजय पावले, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर ऑफ रत्नागिरी. त्याच्यानंतर नितीन माटुंगे, सागर निकम, चेतन काळंगे, मिलिंद चौधरी, आनंद मोडवे. चेंडू जवळजवळ फुल टॉस होता. बीमरच्या जवळच होता. लकी त्या ठिकाणी आहेत. सरदार कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी सिंगल. 2 धावा. अरमित सिंगला आम्ही सिडक सिंग आणि अरमित सिंग T20 मध्ये प्रबोधन T20 मध्ये आम्ही पाहिलं. अरमित ऑलरेडी अंडर 19ला 2दा खेळला आहेत. लकी मागचे 17 वर्ष खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत विक्रोली या संघाच्या माध्यमातून. अनिकेत राऊत, भूषण गोळे, अमोल दुबे, श्याम त्र्यंबके असा संघ आहे. ऑन साइडला टर्न केलाय. स्वतः मंगेश वैते हीच खासियत आहे. फार कमी असे यष्टीरक्षक जगामध्ये तुम्हाला दिसतील जे एवढ्या लांब धावत जातात. माझ्या डोळ्यासमोर 1-2च नाव आहेत. एक अमोल वेतोसकर आणि एक मंगेश वैती. एवढं लांब धावायचं, आउटफील्डमध्ये फिल्डिंग करायचं, कमिटमेंट दाखवायचं, पॅशन दाखवायचं, नवीन स्टँडर्ड सेट करायचा, नवीन पद्धत सेट करायचं, हेच तर सुप्रीमो चषक आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये नंतर आपण याच टेनिस विश्वातील काही नवीन पद्धती नंतर आपण बघतो इंटरनॅशनल लेवल आणि डोमेस्टिकला सुद्धा. चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बॅकलिक घेत असताना क्लास कव्हर ड्राईव्ह दिलाय. 4 धावा. व्हॉट अ शॉट. त्याच वेळेला नगरसेवक सदाभारत साहेब यांचे आगमन होते. सुस्वागतम. नगरसेवक सगुन नाईक आणि सदा परब साहेब 2 व्यक्ती आमच्या सुप्रीमो फाउंडेशन मधले स्पेसिफिकली निवडून आल्या. अत्यंत मोठा आनंद आहे आमच्या पूर्ण टीमला. सातत्याने ज्यांना आपण एवढे वर्ष काम करताना आपण बघतो शिवसेनेच्या माध्यमातून. चेंडू ऑन साइड टर्न करायचा प्रयत्न बघायचा आपल्याला. पंचांकडे इट इज अ वाईड. डाव्या स्टेच्या बाहेर गेलाय. अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता 40 या धावसंख्येवर. आणि त्याच वेळेला आपण बघतोय माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतोय. सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्याचे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचं आगमन होते. सुस्वागतम, 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 सुस्वागतम. ठाणे जिल्ह्याचं भूषण,
ठाणे जिल्ह्यामधून फार मोठ्या संख्येने आमदार ज्यांनी निवडून आणले विधानसभेवर शिवसेनेच्या माध्यमातून. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण केलं विधानसभेत. बृहन्मुंबई त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून एका बाजूनी अप्रतिम कामगिरी करत असताना शिवसेनेसाठी फार मोठ्या प्रमाणात नगरसेवकांना निवडून आणलं असं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री. काम काम काम, सेवा 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 आणि सेवा म्हणजेच एकनाथ शिंदे. धर्मवीर आनंद दिघे साहेब डोळ्यासमोर उभे राहतात. मला आठवते त्यांच्या आईच्या स्मरणार्थ निर्मला दिघे स्मृती चषक गावदेवी मैदान नौपाडा इथे मी आणि हरीश पंड्याने कॉमेंट्री केली होती. तो क्षण सगळा उभा राहतोय. सतीश शेट्टी यांना मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक 20 विकेट घेतल्याबद्दल त्यांना देण्यात आलं. तो काळ सगळ्या डोळ्यासमोर उभा राहतोय. आणि मागच्या काही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा प्रसार, शिवसेनेचा वाढ सातत्याने फार मोठी जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने ते पार पडतायत. येणाऱ्या दिवसांमध्ये अजून एक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक चेंडू प्लेस केलाय. शशिकांत कदम त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत अजून एक धाव. असे आपले सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतोय. सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि आत्ताच ठाणे महानगरपालिका ज्यांनी भगवा फडकवला शिवसेनाचा असं व्यक्तिमत्वाचं आगमन या ठिकाणी होते. माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचं सुप्रीमो चषक 2017 मध्ये या ठिकाणी आमदार संजय पोतनीस, आमदार अनिल परसाहेब यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जय महाराष्ट्र साहेब. ठाणे जिल्हा किती मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. दादोजी कोंडदेवचं अत्यंत ऐतिहासिक आमचं स्टेडियम. ठाणे जिल्हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपण सातत्याने आपण क्रिकेट असो, कबड्डी असो, मल्लखांब असो, कुस्ती असो फार मोठ्या प्रमाणात आपण बघतो. माननीय श्री दत्ता दळवी साहेबांचे आगमन या ठिकाणी होते. माजी महापौर त्यांचे मनपूर्वक स्वागत. जय महाराष्ट्र. हॅलो. तर बघू शकता स्क्रीनवर एकनाथ शिंदे साहेबांना सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांच्याकडे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आत्ताच भगवा फडकवाला येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या पद्धतीने सुरू झालेले आहे. सगळे सातत्याने त्यांच्या मार्फत काम आमदार प्रतापराव सरनाईकाच्या माध्यमातून आता ऑलरेडी त्या ठिकाणी युतीचं सरकार आहे महानगरपालिकेवर. यावेळेला चेंडू टॉपेज, चेंडू फ्लाय होतोय, अमोल चेस करतोय, चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा. मीरा भाईंदर प्रीमियर लीग पूर्वेश सरनाईक आमचे युवा सेनेचे सचिव तसंच आमदार प्रतापराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने ही स्पर्धा खेळली जाते. स्वतः एकनाथ शिंदे साहेब वैयक्तिक दर्शनी उपस्थित राहतात. खो-खो असो, मल्लखांब असो, कलाक्रीडा महोत्सव असो, कुस्ती असो, शरीरसौष्ठव स्पर्धा असो, सांस्कृतिक विभाग असो, ज्ञान विभाग असो, सेवा विभाग असो, आरोग्य विभाग असो, कार्य आणि कार्य सातत्याने एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. शिवसेना शिस्तबद्ध, वचनबद्ध, सेवाभाव आणि नागरिक सुविधा. आत येतोय चेंडू, ऑफ साईडला जातोय. विजय पावले आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या मार्फत आले. एक सिंगल या ठिकाणी येते. धावसंख्या सरकते ती आता 50 धावा या ठिकाणी लागतायत. 4 षटकणी 2 चेंडू म्हणजे 26 चेंडू मध्ये सगळ्यात वेगवान 50 धावा लावणारा रत्नागिरी जिल्ह्यातला संघ. आत येतोय, बॅकफुटला आले, ऑफ साईडला प्लेस करतायत. सिंगल पूर्ण करत असताना या ठिकाणी आपण धाव बघतोय. ज्यावेळेला पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये होता त्यावेळेला 2दा ठाणे जिल्ह्याने ही स्पर्धा जिंकली विनर्सनी. पालघर जिल्हा स्वतंत्र झालाय. अवैध खेळले जेल असणार. फलंदाज राहुल राय त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आपली दोन्ही आत स्ट्रेच करत असताना उंच त्या ठिकाणी जेल टिपतायत आणि फलंदाज बाद होते विजय पावले. एक्कावन्न धावा गडी बाद झाले. एकंदरीत मैदानावर आपण बघतोय ते 4.
तिरुपती सावर्डे चिपळूण आणि विक्रोलियन्स असा हा सामना आपण बघतोय. ही माहिती माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यासाठी. काल सुप्रीमो चषक 2017 या स्पर्धेचं उद्घाटन 8 वाजता बरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालं. त्यावेळेला ज्येष्ठ व्यक्तिमत्व शिवसेनेचे नेते खासदार माननीय श्री गजानन कीर्तीकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते. भारतीय संघातील साईराज भौतुले होते. आणि आज संध्याकाळी भारतीय संघातील महिला संघातील संघनायिका मिताली राज तसंच ठाणे जिल्ह्यातील अत्यंत नामांकित खेळाडू ज्यावेळेला पूनम सिलेक्ट झाली ती ठाणे जिल्ह्यात होती, आता ती पालघर जिल्ह्याची आहे, तीही या ठिकाणी उपस्थित होती आपल्या सगळ्या खेळाडूंबरोबर. ठाणे जिल्हा असंख्य खेळाडू दिलेत. चेंडू ऑन साइडला हुक केलंय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरला, 6 धावा. इट इज अ 6. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. कलावंत असतील, साहित्यिक असतील, यावेळेला रिव्हर्स शॉट जेल असू शकतो. या ठिकाणी योगेश वैती खूप चांगल्या पद्धतीने जेलटी योगेश वैद्य त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जेलटी पद असताना फलंदाज बाद होतोय. ऋषी वैद्य यांचे बंधू थांबत नाहीये. सुरुवातीला आपण ज्या धावा मैदानावर दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण मैदानात 24 धावांची आपण पाहिली होती, ज्या वेळेला मैदानावर अमोल आणि भूषण खेळत होते, त्याच्यानंतर मात्र कुठलीही पार्टनरशिप बघायला मिळते. पहिला 6 वर, दुसरा 30 वर, तिसरा 30 वर, चौथा आपण या ठिकाणी बघतो 21 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली. त्याच्यानंतर 5वा गडी सुद्धा लगेचच बाद झालाय. तर 2च पार्टनरशिप बघायला मिळाले मैदानावर. आपण बघितली ती दुसऱ्या विकेटसाठी 24 धावांची, चौथ्या विकेटसाठी 21 धावांची अशी पार्टनरशिप बघायला मिळाली. नवीन फलंदाज श्याम त्र्यंबके. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी आपण बघतोय ते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच माननीय श्री दत्ता दळवी साहेब माजी महापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 व्यक्तिमत्व तुम्ही व्यासपीठावर या ठिकाणी सामना एन्जॉय करताना या ठिकाणी बघू शकता. 16 तारखेपर्यंत सुप्रीमो चषक 7वं वर्ष. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 2010ला आमदार अनिल परब साहेब आणि संजय पोती साहेबांनी या स्पर्धेची सुरुवात केली. 23 जानेवारी हा साहेबांचा वाढदिवस. आणि 2010 सालापासून ही स्पर्धा सातत्याने एक IPLच्या कंपॅरिझनमध्ये टेनिस विश्वातली एक अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून भारतामध्ये ओळखली जाते. 198 देशामध्ये ज्याचा प्रसार होतो यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण. आणि पूर्ण महाराष्ट्र असो भारत असो सुप्रीमो चषकला एन्जॉय करतात. प्रत्येक खेळाचं भूषण असतं, सौभाग्य असतं या स्पर्धेत खेळण्याचं. आणि हे सगळे संघ येऊन आपली गुणवत्ता सिद्ध करतात. राहुल रॉय यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट केलाय. मिडल लेग स्टंपरचा चेंडू. प्रथमेश फील्ड. माटुंगे आपला क्लास, आपला स्टँडर्ड क्रिकेटमधला तंत्र मंत्र दाखवत असताना बाळ पंडितचं खूप सुंदर पुस्तक आहे मराठीचं, अत्यंत प्रसिद्ध लोकप्रिय पुण्याचे समालोचक. स्ट्राईकवर आहेत आता श्याम त्र्यंबक. ओ सुंदर आफांपूल लकी आहे समोर. लकीच्या हातून चेंडू सुटणार नाही. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच. Supremo, 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 number one, number one. Supremo, 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 number one, number one. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. मात्र तुम्ही दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा बघाल, अत्यंत मोठी मैदानं. आणि त्यामुळे ही जी मुलं निसर्गामध्ये खेळतात, मोठ्या मैदानात फटकेबाजी करण्यासाठी खेळतात. आणि त्यामुळे तो जो भाग आहे, ती जी पद्धत आहे या ठिकाणी मॅक्झिमम ते वापर करायचा त्याने प्रयत्न केला. हेच रीड केलं कॅप्टन अमोल म्हात्रे यांनी. तर एकंदरीत मैदानावर गडी बाद झाले तर आपण बघतोय 6 धावसंख्या झाली आहे ती 58. षटक मार्गस्थ आहे मैदानावर ते 6वं. नवीन फलंदाज मैदानावर उतरतोय अनिकेत राऊत. साथ देतील चेतन नितीन माठुंगे याला.
चेतन बाद झालेत. काल रायगडला मॅग्निफिसंट क्रिकेट खेळताना पाहिलं. आकाशने मन जिंकले काल. येणारा काळ आकाश तारेकर नाव लक्षात ठेवा. येणारा काळ विजय पावळे लक्षात ठेवा. येणारा काळ प्रथमेश पवार लक्षात ठेवा. रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा हे काही नाव आहेत ते सोशल नेटवर्क मध्ये फिरणारच. वात येते वॉर्निंग बेल देत असताना. कारण काय? कारण त्यांची मेहनत, कारण त्यांची पराकाष्ठा, कारण त्यांचा परफॉर्मन्स, कारण त्यांची गुणवत्ता. ज्या लोकांनी टीका केली त्यांना दिलेले उत्तर मागच्या काही वर्षांमध्ये विजय पावले आणि त्यांच्या सहकार्याने केले प्रथमेश पवारने. मी विसरू शकणार नाही तो प्रबोधनचा अंतिम सामना 2016 मध्ये. प्रथमेश अक्षरशः एकाला वाघाला पिंजऱ्यात बांधून ठेवलं तर कसा फिरतो तसा फिरत होता पॅव्हिलियन मध्ये. सामना जिंकून दिला T20चा फायनल. ओ चेंडू थांबून होतोय, अँगल सुद्धा होतोय, बॅकफुटला गेले. अनिकेत राऊत बॅकफुटला थांबले. चेंडूला बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला जाऊन दिला. अशा वेळेला गरज आहे त्या ठिकाणी माटुंग्याला जावं लागेल, सांगावं लागेल. ते सांगतायत. कल्पेश कोळी मेमोरियल क्रिकेट टुर्नामेंट. रमेश दडकर मैदानाच्या डोळ्यासमोर मला उभं राहत आहे. अपकमिंग यंगस्टरसाठी MCAची अत्यंत मान्यताप्राप्त स्पर्धा जिथून पुढची पिढी घडते. पृथ्वी शाह आम्हाला या सुप्रीमो चषकच्या माध्यमातून मुंबईच्या सेमीफायनलला मिळाला याचाही या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे. श्रेय आमदार संजय पोत्तीसना. ओ डबल माइंड मध्ये खेळतायत. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू फ्लाय होते ऑफ साईडला. शॉर्ट टर्मेनला गोलंदाज चकित होत्या त्या ठिकाणी की चेंडू जेलच्या रूपाने का गेला नाही म्हणून. राहुल राय अप्रतिम गोलंदाजी केली राहुल राय आणि तसंच गिरीश कोचरेकर. आणि कोचरेकरला 3 विकेट मिळालेत. राहुल रायने आपल्या पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी करत असताना एक गडी बाद केले आणि राय पुन्हा एकदा प्रयत्न करतायत अजून एक विकेट घेण्यासाठी. ज्या पद्धतीने लाईन अँड लेग त्यांनी ठेवलंय आणि स्लॉग ओव्हर कसं टाकावं याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना 6-7-8 मध्ये. ओ चेंज ऑफ पेस होता, फुल लेंथ होता, हवेत खेळलेत. अमोल स्वतः हे संघनायक विक्रोलियनचा अतिशय कॉपी बुक स्टाईल कॅच घेत असताना अजून एक धक्का रत्नागिरी जिल्ह्याला. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. तर बाद झाला तो खूप चांगल्या पद्धतीने प्लेस करत होता नितीन माटुंगे. मात्र तोच बाद होतो या ठिकाणी. तर अमोल जर पहिला विकेट त्यांनी लवकर घेतला कारण दंगल संघाची धावसंख्या 6 होती. दुसऱ्या विकेटमध्ये पार्टनरशिप झाली मैदानावर अमोल आणि तसंच भूषणच्या माध्यमातून ती पार्टनरशिप होती. आपण बघतोय 24 धावांची. त्यानंतर तिसरा गडी 30 वर, चौथ्या विकेटसाठी पुन्हा पार्टनरशिप 21 धावांची आणि त्याच्यानंतर चौथा 51 वर, पाचवा 57 वर, सहावा 58 वर आणि सातवा सुद्धा आपण बघतोय मैदानावर 59 वर. 59 फॉर द लॉस ऑफ 7. 6 गडी बाद झालेले आहेत. राहुल रायचा कोटा संपतोय. 2 षटक एका 11 धावा 3 गडी बाद. गिरीश कोचरकर 2 षटक 22 धावा 3 गडी बाद. या 2 गोलंदाजांनीच अर्धा संघ पॅव्हिलियन मध्ये पाठवलाय. केलं ना 7 गडी. बॅटिंग पॉवर प्ले हा प्रश्न भरपूर संघनायक मला विचारतात. या पुन्हा एकदा सांगतो. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले आहे. दुसरा पॉवर प्ले ओव्हर क्रमांक 2 पासून 6 मध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले बॅट्समॅन मागू शकतो. नाही मागितला तर 7वा पॉवर प्ले 7वा जे षटक आहे ऑटोमॅटिकली तो बॅटिंग पॉवर प्ले होणार. लक्षात ठेवा 2 पॉवर प्ले कंपल्सरी आहे. प्रश्न तुमच्याकडे तुम्ही कधी घेणार. जसं काल आपण पाहिलं एका संघाला दुसऱ्या ओव्हरमध्येच बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता उमर 11 या संघाने. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी आपण बघतोय एकनाथ शिंदे साहेब, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. सामना एन्जॉय करत असताना माजी महापौर दत्ता दळवी साहेब सुद्धा सामना बघत असताना आमदार संजय पोतनीस आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरसेवक सदा परब, सगुन नाईक, आमचे तमाम शिवसेना विभाग क्रमांक 4, 5, 6 चे तमाम शिवसैनिक पदाधिकारी, महिला पदाधिकारी सगळ्यांचं स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही बघताय. राजेंद्र स्पोर्ट्स क्लब, सुप्रीमो फाउंडेशन या 2 NGO सुद्धा ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. रिवर्स खेळ. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. गिरीश कोचरेकर प्रेक्षणीय झेल. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन रिप्ले दाखवण्यासाठी. ओ व्हॉट अ कॅच.
यालाच तर म्हणतात स्टँडर्ड, यालाच तर म्हणतात क्वालिटी, यालाच तर म्हणतात. बघा किती सुंदर हवेमध्ये तो जेल घेतलाय. यालाच तर म्हणतात सुप्रीमो चषक 2017. प्रेक्षकांना विनंती करतो टाळ्या एकदा जोरात येऊ द्या गिरीश कोचरेकर साठी. मॅग्निफिसंट कॅच ऑफ द टुर्नामेंट. प्रेक्षणीय जेल जॉन्टी रोड्स समोर उभा राहतोय गिरीश कोचरेकरच्या रूपाने. सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन. सुप्रीमो 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 नंबर वन, नंबर वन. सुप्रीमो 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 धन्यवाद. नंबर वन. बघा एखाद्या संघामध्ये फार मोठी नावं नसतात. हे अमोल मात्रेचं वैशिष्ट्य आहे विक्रोलियन स्पोर्ट्स क्लबचं. मात्र हा संघ जेव्हा 11 खेळाडू एकत्र येतात तर सांघिक खेळ काय होतो, एखाद्या चांगल्या फटक्याला चांगल्या जेलमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो गिरीश कोचरेकर दाखवत असताना गोलंदाज होते मैदानावर संदीप पवार. लेदर क्रिकेट खेळणारे T20 मधले अत्यंत लाडके खेळाडू आमचे. मॅग्निफिसंट बॉलिंग. संजय आलेत संघनायक सुद्धा पाहत येतोय. ऑफ साइडला प्लेस केले तयार आहे. धावबाद होण्याची शक्यता नाही 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 नाही. आमच्या कॅमेरामॅनचं आणि कंट्रोल रूमचं अभिनंदन करतोय. ज्या वेळेला तो जेल घेण्यात आला जॉन्टी रोड स्टाईल मध्ये गिरीश कोचरेकरच्या माध्यमातून जो मराठी शब्द वापरला कडक, क्या बात आहे. व्हेरी गुड विपुल. प्रेक्षक सुप्रीमो ट्रॉफी यूट्यूबला स्ट्रीम मध्ये जाऊन तुम्ही लाईव्ह बघू शकता. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह बघू शकता. आमच्या केबल नेटवर्कच्या माध्यमातून पूर्ण मुंबईमध्ये लाईव्ह चालू आहे. उपनगरामध्ये सुद्धा त्याचाही आनंद लुटू शकता. ओ आत आला होता चेंडू, उशिरा खेळले. बॅकवर्ड्स करलेला शॉर्ट, बॅकवर्ड्स करलेला. एक धाव. फिल्डर होते शशिकांत कदम. एसके. धावसंख्या 60. काल पहिल्या सामन्यात आपण 66 धावा, दुसऱ्या सामन्यात 75, तिसऱ्या सामन्यात उमर लेव्हनने मोठं डोंगर उभं केलं 96चं. आज पहिल्या सामन्यात आपण धावा पाहिल्या ते मैदानावर 69. दुसऱ्या सामन्यात आतापर्यंत धावा झालेत 60 फॉर द लॉस ऑफ 8. तिरुपती सावर्डे चिपळूण रत्नागिरी जिल्हा. अप्रतिम क्रिकेट खेळलं जातं या परिसरामध्ये. लवकर खेळत आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांच्या अधिकाराखाली हा सगळा परिसर येतोय. आणि मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने रायगड आणि रत्नागिरी जिल्हा काही खेळाडू देत आहेत महाराष्ट्रात ते शब्दाने वर्णन करता येणार नाही. त्याचं कारण त्यांच्या फॅसिलिटीज, त्याचं कारण त्यांची मेहनत, त्याचं कारण त्यांचे सगळे प्रशिक्षक जे कष्ट घेत आहेत वेगवेगळ्या मैदानाच्या माध्यमातून पुढची पिढी घडवण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेसाठी. लॉट ऑफ हार्ड वर्क फ्रॉम ऑल द कोच. सल्यूट आहे सगळ्यांना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा. महाराष्ट्र क्रिकेट संघटना काय करू शकतं. केदार जाधवने दाखल पुण्याच्या ग्राउंडवर ज्या वेळेला त्यांनी बॅटिंग केली. IPL मध्ये सुद्धा केदारला आपण बॅटिंग करताना आपण बघतोय. तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात जर भारतीय संघात खेळाडू आले आश्चर्य वाटायला नको, कारण तशी प्रगती चालू आहे. आणि हेच तर स्वप्न आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचं. संदीप पवार पुढचा चेंडू घेऊन अपील होतोय लेग बिफोर साठी. चेंडू जातोय खेळायचा होता ऑन साइडला, गेला ऑफ साइडला. लेग बाईचा इशारा करुणाकरण कोटीन यांच्या मार्फत. सिंगल पूर्ण होते. अवंतर धावा मिळत आहेत. धावसंख्या सरकते 62 वर. षटक पूर्ण झाले मैदानावर पण नाही. षटक मार्गस्थ अजून 7वं षटक. पॉवर प्ले आहे अजून सुरू आहे. बघायचं अजून धावा किती येते. धावा येत नाहीयेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा आल्या मैदानावर 10 आणि या पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत धावा आलेत मैदानावर 3. धन्यवाद संजय मात्रे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्यामध्ये उपस्थित. सामनाचा आनंद घेत असताना सुप्रीमो चषक 2017चं ऑन साइडला आफाम पुल खेळले. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मागे डीप मध्ये कव्हर करेपर्यंत आनंद चव्हाण. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ स्टँडर्ड. एकाच ऍक्शन मध्ये एक चेंडू पकडणं, एकाच ऍक्शन मध्ये त्याच पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने थ्रो देणं.
स्टँडर्ड सेट करत असताना सुप्रीमो चषकमध्ये फिल्डिंगचा सेक्टर डेव्हलप करत असताना षटक पूर्ण आहेत 7. दोन्ही पॉवर प्ले संपलेत. धावसंख्या आपण बघतोय मैदानावर 63 फॉर द लॉस ऑफ 8. स्कोरबोर्ड चेंज करायचा आहे. 63 झाले. 63 धावा 8 गडी बाद. स्क्रीनवर 63 होते विपुल. 9ची सरासरी प्रति षटकाच्या मागे ठेवण्यात आलेली आहे. विसरू नका उद्या तिसरा दिवस असेल या ठिकाणी आणि त्याच्यानंतर चौथा दिवस आणि त्याच्यानंतर 5वा दिवस जेव्हा सेमीफायनल फायनल 16 एप्रिलला या ठिकाणी धूम धडाका तुम्ही बघाल सुप्रीमो चषक मधला. आणि त्याच्यानंतर बक्षीस समारंभ 16 एप्रिलला याच भव्य दिव्य व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे उपस्थित राहतील. रश्मी वहिनी आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असतील. त्यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पाडण्यात येईल. मागचे 2 वर्ष सातत्याने संदीप पाडल भारतीय संघातील या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना एन्जॉय करतायत. सुप्रीमो चषकचे अत्यंत महत्वाचे सल्लागार समिती होते. अत्यंत जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडणारे मग डॉक्टर पी व्ही शेट्टी असतील, संदीप पाडल असतील, दिलीप वेंगसरकर असतील, हे काही मान्यवर आहेत ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन सुप्रीमोला लाभते. लालचंद राजपूत असतील. ओ लाफ केलाय. जेल असणार नाही. आनंद चव्हाण पुढे गेले होते. नंतर लक्षात आलं की आपण कमी पडणार आहोत. 3-4 पावलं मागे आले. नंतर चेंडू गॅरत करत असताना योगेश वैद्य इशारा करत असताना गोरेगाव ऋषी वैद्य, योगेश वैद्य, जितू इंगळे, महेंद्र इंगळे, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स, सतीश कुरूप गोरेगाव, सिद्धेश लाड गोरेगाव, कोच दिनेश लाड गोरेगाव. व्हॉट अ क्रिकेटर उपनगराने दिले. आमचे उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्याचे प्रबोधनचे संस्थापक मार्गदर्शक सुभाष देसाई. अत्यंत सुंदर संस्था सातत्याने 1972 पासून काम करते. गोरेगाव लॉफ केला. इनसाइड आउट चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. 6 धावा. सुप्रीमो षटकार. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. धावसंख्या 70. व्हॉट अ शॉट. 2 फटके माझ्या लक्षात राहिले. एक आकाश तारेकरचा काल एक्स्ट्रा कव्हरला वर्कआउट केलेला तो फटका मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि आत्ताचा फटका. असे फटके मारणं ऑफ साइडला अत्यंत कठीण असतात. राहुल वराळकर ऑन साइडला ऑफ आर्म पुल करताना योगेश वैद्य मॅग्निफिसंट थ्रो रेफर केलं या ठिकाणी सतीश कुरूप यांनी. रनआउट आबा देशपांडे यांच्यासाठी. तर डिसिशन पेंडिंग आहे धावबाची. सतीश कुरूपने रेफर केलंय. तिसरा पंच आहे तर का नाही वापरायचा. टेक्नॉलॉजी आहे तर का नाही वापरायचा. आबा देशपांडे आमचे जगू राणा या ठिकाणी बघत असताना मॅच ऑब्झर्वर आहेत. ते बघतायत या ठिकाणी काय निर्णय आहे. रेफर नाही आहे तर पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. क्लोज डिसिशन असल्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी होतोय. सुप्रीमो चषकचं हेच वैशिष्ट्य आहे. यूट्यूबला सुप्रीमो ट्रॉफी टाईप कराल तुम्ही तर स्ट्रीम लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही एन्जॉय करू शकता. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून एन्जॉय करू शकता. सगळ्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये. 198 देशांमध्ये थेट प्रेक्षेपण सुप्रीमो चषकचं केलं जात आहे. आणि त्याच वेळेला आपण बघतोय या स्पर्धेचे शिल्पकार विधान परिषदेचे सदस्य आणि गटनेते विधान परिषदेचे माननीय श्री अनिल परब साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आमदार आणि विभाग प्रमुख 2010ला जे स्वप्न आमदार संजय पोतनीस साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला अनिल परब साहेबांकडे आणि ते कृतीमध्ये आणण्याचं काम सुप्रीमो चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचे प्रमुख आपण बघतोय. विधान परिषदेचे गटनेते विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते. आमच्या वाणीची जी ताकद तुम्ही बघताय, आमच्या करिअरमधली जी ताकद बघताय माझ्या आणि हरीशमध्ये, हरीशचे ते सगळं
या व्यक्तीला आणि संजय पोतनीसला जातं. अनिल परब साहेब आणि संजय पोतनीस यांना मागच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं जे काम आपण पाहिलंय, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जी उत्तरं आपण पाहिलेत, प्रेस कॉन्फरन्समध्ये जी उत्तरं पाहिलेत, अत्यंत वैचारिक व्यक्तिमत्व, प्रचंड मेहनत, प्रचंड काम, सातत्याने बघायचं काय दाखवत आहेत. इट इज नॉट आउट. आणि त्याच वेळेला या सुप्रीमो चषक 2017चे शिल्पकार आमदार ॲडव्होकेट अनिल परब साहेबांचं आगमन या ठिकाणी होते. मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम. चेंडूला पकडायच्या अगोदर हात लागला होता यष्टीला, धन्यवाद आबा. आणि त्यामुळेच, कारण ज्या वेळेला तुम्ही चेंडू यष्टीला लावता, एक ते चेंडू हातात असायला पाहिजे. आधीच जर हात लागला तर हेच पंच बघतात. हल्ली क्लोज मॅचमध्ये, क्लोज रनआउटमध्ये या गोष्टी अत्यंत टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करायला पाहिजे. त्यामुळे फेटाळून लावला तो अपील. धावसंख्या सरकते या सिंगलने 72 या धावसंख्या. धन्यवाद संजय म्हात्रे, जीवचंद्रचे आमचे अत्यंत चांगले गुणलेखक 2010 पासून आम्हाला साथ देत आहेत. रमेश परब हे अत्यंत महत्त्वाचं प्रतिष्ठेचं नाव, स्कोरर आणि स्टॅटिस्टिशियनच्या माध्यमातून. संजय आम्हाला साथ देतात सुप्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने मागचे 7 वर्ष. बॅटन पॅचमध्ये चेंडू आहे, एम एस स्टाईल मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न, गोलंदाजच्या डोक्यावर प्रथमेश येतोय वेगाने, वॉट अ थ्रो, धावबाद होतील असं वाटतंय. फलंदाज बाद. प्रथमेश म्हात्रे एन्जॉय करत असताना आउटफील्ड मध्ये या ठिकाणी रनआउट होत आहेत. अजून एक धक्का या ठिकाणी लागलाय. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. तर फलंदाज बाद झालेत. स्वतः कॅप्टन बाद झाले संजय पाकले आणि त्यांची जागा घ्यायला आलेत आता आनंद मोडवे. आनंद मोडवे, धन्यवाद. पव्य पाटील यांचं आगमन होते. जय महाराष्ट्र. जुने अत्यंत ज्येष्ठ शिवसैनिक. बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू होता, एम एस स्टाईल मध्ये शॉट खेळलेत. आनंद चव्हाण आहेत फिल्डर. वॉट अ थ्रो, वॉट अ गॅदर. मात्र फलंदाज पोहोचलेले फलंदाज. 2 धावा आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता 75 या धावसंख्या. षटक पूर्ण आहेत. 8 प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय. नाणेफेकीचं कौल या ठिकाणी तुम्ही पाहिलात. या सामनाचं नाणेफेकीचं कौल महाराष्ट्राचे जे पर्यावरण मंत्री या ठिकाणी रामदासभाई कदम होते, त्यांच्या शुभ हस्ते झाला. टॉस जिंकल्यानंतर विक्रोलीचे कॅप्टन अमोल म्हात्रे यांनी फिल्डिंग घेतलं. आमंत्रित केले तिरुपती सावडी. चिपळूण या संघाला, चिपळूण या संघाने एकंदरीत 8 षटकात दावा केल्या. मैदानावर 75-76चं टार्गेट त्यांनी या ठिकाणी दिले. विक्रोलीज या संघाला एकंदरीत गडी गमवले मैदानावर 9 आणि टार्गेट आहे 76 टू विन. आस्किंग रन रेट संजय मला सांगतील. आपण बघूया. गिरीश कोसेकर 2 षटक 1 आणि 22 धावा 3 गडी बाद. संदीप पवार 2 षटक 16 धावा 1 गडी बाद. राहुल राय 2 षटक 11 धावा 3 गडी बाद. राहुल वराडकर 2 षटक 23 धावा 1 गडी बाद. नाही प्रमुख गोलंदाज त्यांचे होते ते म्हणजे राहुल राजाला 3 विकेट मिळाले, कोचरेकरला 3, संदीप पवारला 1. वैशिष्ट्य बॅटिंगच्या माध्यमातून पाहिलं तर 17 धावा कुठल्या मैदानावर पाहिलं ते भूषण गोळे यांनी मॅग्निफिसंट बॅटिंग केली. एकंदरीत 10 चेंडू 17 धावा केल्या. 2 षटकार पाहिले. 170चं स्ट्रायकिंग रन रेट. 15 धावा पाहिला. विजय पावलेच्या रूपाने त्यांनी चेंडू घेतले मैदानावर 8 एकंदरीत आणि त्यांच्या माध्यमातून 3 चौकार आपण पाहिले आणि त्याच्यात 10 धावा आपल्याला बघायला मिळाल्या नितीन माटुंगेच्या माध्यमातून. बाकीच्या फलंदाजांनी मात्र असं काय इम्प्रेसिव्ह जसं नाव आहे रत्नागिरी रिजर्व्हचं तसं या ठिकाणी परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये. धावसंख्या झाली 75, गडी बाद झाले 9, टार्गेट आहे 76 टू विन. बॅक टू हरीश पंड्या. हॅलो हॅलो हॅलो
हरीश झालंय का? यस. तर आघाडीची जोडी मैदानावर योगेश वैद्य आणि मंगेश वैद्य या दोन खेळाडूंविषयी माहिती येतोय. हरीश येतोय समालोचन करण्यासाठी, सुरुवात करतोय. त्यापूर्वी मंगेश वैद्य, जसा उल्लेख केला मी दिलीप बेंगसेकर हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून घडलेला अत्यंत सुंदर प्रोडक्ट माऊल, एक अत्यंत सुंदर निसर्गरम्य असं गाव चेंबूरमध्ये, ज्या गावाने असंख्य चांगले खेळाडू दिले. फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जाते. एक क्रिकेटची स्पर्धा, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सर, 31 वर्षापूर्वीची गोष्ट आम्ही करतोय, ज्यावेळेला तिथे उपस्थित त्यांच्या शुभस्ते उद्घाटन झालं. रात्रभर स्पर्धा चालली सकाळपर्यंत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ती स्पर्धा डोळ्यासमोर उभी राहते. कल्पेश माऊलकर आणि मंगेश वैती अपकमिंग यंगस्टर, मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने माहुलच्या गावाच्या माध्यमातून माहुल गावाचं नाव रोशन करतात. राजेंद्र माहुलकर सुद्धा डोळ्यासमोर उभे राहतात. आणखीन एक गोष्ट, माहुल म्हटलं की सगळी जी मैदान आहे, दिलीप बेंगसेकर हेल्थ फाउंडेशनचं मैदान आहे, भारत पेट्रोलियम असेल, इंडियन ऑइल सगळं लेदर क्रिकेट सगळे त्या ठिकाणी लाईनीत सगळी मैदानं आहेत. तिकडे फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. राष्ट्रीय RCFचं जे मैदान आहे त्यांचं ते सुद्धा मैदान आहे. चेंबूर अत्यंत नामांकित परिसर आहे क्रिकेटच्या माध्यमातून. रमेश शर्मा आणि त्यांचे तमाम सहकारी, नरेश सावंत, संतोष साडिलकर, सतीश शेट्टी, अजित पुत्रन, प्रवीण आणि सूरज, शैलेंद्र पवार, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स त्यांना आपण विसरू शकले. रमाकांत पवार, हे चेंबूरने दिलेले अत्यंत चांगले आहेत. आणि तसंच मंगेश आदित्यराव आणि तसंच राजा आदित्यराव यांना कोण विसरू शकतं. त्यांनी पुढची पिढी सातत्याने चेंबूरच्या माध्यमातून घडवली आहे. आणखीन एक गोष्ट, बाबा रॉड्रिक्स, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी टुर्नामेंटच्या माध्यमातून त्यांची आठवण काढायला पाहिजे. अभिलाष जाधव यांची आठवण करायला पाहिजे. तर त्या चेंबूरचे आहेत मंगेश वैती. दुसऱ्या बाजूला गोरेगावने अत्यंत चांगले खेळाडू मागच्या काही वर्षांमध्ये दिलेत. अत्यंत टेनिस विश्वातला ज्यांनी शिखर गाठलंय असं ऋषी वैद्य, टेनिस विश्वातला अत्यंत नामांकित खेळाडू आणि चांगला प्रशिक्षक याच गोरेगावने दिले. सिद्धेश लाड मुंबईसाठी कळतो याच गोरेगावने दिलंय. महेंद्र इंगळे, जितू इंगळे, सतीश कुरूप, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स, आणि तेच गोरेगावने दिले. आणि तेच बिलॉंग करतात योगेश वैद्य, वन ऑफ द अटॅकिंग क्रिकेटर. गरज अडल्यावर परिस्थितीप्रमाणे उभं राहू शकतात, सामन्याला कलाटणी देऊ शकतात, असे दोन खेळाडू आलेले आहेत. सामना सुरू होणार आहे. पंचांचा सिग्नल आलाय, या ऐकूया हिंदीमध्ये ज्येष्ठ समालोचक 33 वर्षापासून जे काम करतायत आमच्याबरोबर हरीश पंड्या यांना. धन्यवाद. धन्यवाद बाला. तर या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई शहराचे माजी महापौर दत्त दळवी साहेब खेळाडूंना शुभेच्छा पर 2 शब्द आता सांगतायत. दत्त दळवी साहेब. सुप्रीमो चषक 2017च्या या स्पर्धेला मी शुभेच्छा देत असताना, सुंदर असं नियोजनबद्ध या ठिकाणी स्पर्धा आहे. आणि ही स्पर्धा जी आयोजित करण्यात आलेली आहे त्या स्पर्धेचं एक मोठं वैशिष्ट्य आहे, शिवसेना प्रमुखांना आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून ही स्पर्धा चालू केली. गेले 7 वर्ष ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये वर्षोनवर्ष जी काही रंग जो येतो चांगल्या प्रकारचे नियोजन होत आहे. आणि त्यामुळे ह्या स्पर्धेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. जसं IPLच्या धर्तीवरती, वन डेच्या धर्तीवरती खेळली जाणारी स्पर्धा. आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आमदार पोतनी साहेब, आमदार अनिल परब या विभागाचे लोकप्रिय विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा या ठिकाणी पार पडत असताना दोघांनाही शुभेच्छा देईन. सुंदर नियोजन. आणि ही स्पर्धा पाहून अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या स्पर्धा व्हायला पाहिजे, तर टेनिस खेळाडू निर्माण होतील. आज या ठिकाणी आमचा विक्रोळीचा संघ खेळतोय, त्या संघाला मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूब खूब धन्यवाद दत्ता दळवी साहब. तो सुस्वागतम आप सभी को सुप्रीमो संध्या. आप देख रहे हैं सुप्रीमो चषक 2017, लगातार 7वें साल में कामयाबी के नए परचम लहराती हुई है क्रिकेट टूर्नामेंट. आज की शाम का ये दूसरा मुकाबला विक्रोलियंस मुंबई और तिरुपति सावरडे चिपलून के बीच में, और मुकाबला जीतने के लिए जो टारगेट है वो 76 का. श्याम त्रिंबके नए ओवर की शुरुआत कर चुके हैं और मंगेश वैती ऑफ कटर बॉल थी, अंदर की तरफ आती हुई बैकफुट पर जाकर उससे प्लेस कर दिया था पॉइंट की तरफ. ऑफ स्पिन और ऑफ कटर में क्या फर्क है? ऑफ स्पिन जो है ये प्रिडोमिनेंटली स्पिनर की गेंद है. ऑफ कटर जो होती है लेदर बॉल में, खास करके जो मध्यम तेज गति के गेंदबाज है वो स्पिन के एक्शन में करते हैं, इसलिए उसे ऑफ कटर कहा जाता है. और बिल्कुल उस तरह लेग स्पिन और लेग कटर. तो इस वक्त स्कोर हो चुका है 1.
पीएनटी कॉलोनी एंड से बॉलिंग कर रहे हैं इस वक्त श्याम त्रिंबके। चिपलून से पधारी हुई टीम यहां पर और उनका मुकाबला मुंबई के विक्रोलियंस से। विक्रोलियंस ने आज इंसानियत का एक बहुत अच्छा उदाहरण पेश किया। बहुत ज्यादा टर्न होती हुई, इतना ज्यादा टर्न हुई, एक पल के लिए मुझे ऐसा लगा कि क्या उनकी कलाइयों में एसकेएफ की बॉल बैरिंग फिक्स की गई है, इतनी ज्यादा टर्न लेती हुई। और अब यहां पर वाइड बॉल और स्कोर आगे बढ़ता हुआ 2। 1 लाख रुपए सुप्रीमो फाउंडेशन को अच्छे काम के लिए विक्रोलियंस टीम ने पूरी टेनिस क्रिकेट की दुनिया की ओर से आज सपोर्ट किया, उसके लिए उनका विशेष आभार। इस बार टप्पा खाते उठा लिया था और ये पहला विकेट का पतन योगेश वैद्य। राकेश राउत के आगे में क्या जाऊंगा। सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1। जो पिछला लेग ब्रेक था वो बहुत ज्यादा बाहर निकला और इसलिए वाइड दी गई, लेकिन वहां पर अच्छा गेंदबाज वही होता है जो गलती करने के बाद अपने रनअप पर चलते समय बात करे। उन्होंने इस बार बिल्कुल मिडिल स्टंप पर उस गेंद को टप्पा खिलाया। योगेश वैद्य, पावर प्ले चल रहा था, रनों की रफ्तार बढ़ाने के इरादे के साथ उन्होंने स्ट्रोक को अंजाम जरूर दिया, लेकिन बिल्कुल साइड स्क्रीन के सामने सर्कल के एज के ऊपर बहुत अच्छा कैच अनिकेत राउत द्वारा। और ये पहले विकेट का पतन योगेश वैद्य 0 पर आउट होते हुए। और विक्रोलियंस को लगने वाला ये पहला झटका। नए बैट्समैन है अनंत चौहान। सभी टीमों को आप देख रहे हैं रंग बिरंगी पोशाक। इस साल के सुप्रीमो चषक की हाईलाइट क्या है, आप अगर देखें नियॉन साइन बोर्ड्स आप देख रहे हैं बाउंड्री लाइन पर। इतनी भव्य प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया जिसमें आपने देखा मशहूर फिल्म स्टार सुनील शेट्टी थे, लालचंद राजपूत जी थे, धनराज पिल्लई। इस स्पर्धा के आयोजक और हमारे कार्यक्रम के अध्यक्ष एडवोकेट डॉक्टर अनिल परब साहब थे, संजय पोतनीस जी जो इस स्पर्धा के आयोजक है। और उन्होंने एक बहुत ही व्यावसायिक अंदाज में इस टूर्नामेंट को, एक इवेंट मैनेजमेंट क्या होता है ये दुनिया के सामने रखा, क्योंकि ये भारत का नंबर 1 टूर्नामेंट है। बहुत ज्यादा फ्लाइट दी थी जिसको क्रिकेट में डोंकी ड्रॉप्स भी कहा जाता है। बिल्कुल उस तरह की गेंद पैरों के सामने टप्पा खाती हुई, गेंद के स्पिन को खत्म करते हुए बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था मंगेश वैती ने। बॉल चली गई थी मिड ऑन पर, 1 रन का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन। आउट होने वाले बैट्समैन योगेश वैद्य 0 पर आउट हुए। फिरकी का जादू वहां पर दिखाते हुए श्याम त्रिंबके पहला ओवर कर रहे हैं। पावर प्ले का ये ओवर है। तिरुपति सावर्डे चिपलून, जिसमें 2 महान खिलाड़ी आप देख रहे हैं, प्रथमेश पवार और विजय पावले। त्रिंबके की ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के ऊपर टप्पा खाई और वहां पर बल्लेबाज के पद चापल्य की परीक्षा लेती हुई। एक चीज तो पक्की है कि अगर ऑमलेट खाना है तो अंडा तोड़ना पड़ेगा और रन बनाने हैं तो पैर को थोड़ा हिलाना पड़ेगा। बाजार उद्यान समितीच्या अध्यक्ष सौ सानवी तांडेल यांचं आपल्यामध्ये आगमन झालंय, सुस्वागतम। हमारे कमेंट्री बॉक्स में आते हुए माजी नगरसेवक सुहास तावडे आपल्यामध्ये उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत। इस बार भी देखिए किस तरह से ऑफ ब्रेक गेंद की थी। बहुत समय बाद एक ऐसा गेंदबाज मैं देख रहा हूं एक ही एक्शन में 2 टर्न कर रहे हैं, लेग ब्रेक भी और ऑफ ब्रेक भी। और बल्लेबाज के लिए तय कर पाना मुश्किल हो रहा है कि वो लेग ब्रेक गेंदबाज है या ऑफ ब्रेक। 1 ओवर की समाप्ति पर 5 रन बने विक्रोलियंस, टारगेट है 76 का। तो हमारे कमेंट्री बॉक्स में शुभ आगमन होता हुआ नगर सेवक सदा परब, सर्वसामान्यांचा सदा, और हमारा हिंदी में कहना है सदा है सदा के लिए। जैसे हीरा है सदा के लिए वैसे सदा है सदा के लिए। सुस्वागतम। मंच पर आप देख रहे हैं इस वक्त मुंबई महानगर पालिका के माजी महापौर सम्माननीय दत्ता दलवी साहब, उसके अलावा नगर सेवक हाजी अलीम शेख, इस कार्यक्रम के प्रमुख आयोजक
संजय पोतनीस जो कि कालीना विधानसभा के विधायक हैं और कुर्ला कालीना चांदिवली इसके विभाग प्रमुख है। इस प्रतियोगिता के अध्यक्ष सम्मानीय एडवोकेट डॉक्टर अनिल परब साहब हमारे बीच उपस्थित हैं, जो विधान परिषद के गट नेता हैं, विधान परिषद के वो विधायक हैं, विभाग प्रमुख है, अलग अलग भूमिकाओं के साथ न्याय करते हुए अनिल परब जी। हमारे बीच अभी अभी आगमन हुआ है यू मुंबा के कबड्डी स्टार ऋषांक देवाड़ी का। तो नया ओवर लेकर आ रहे हैं आनंद मोड़ में, और देखिए उनकी जुल्फें बिल्कुल लसित मलिंगा की याद आती हुई, घुंघराले बाल, करेंगे कमाल। ये तो वक्त ही बताएगा, क्योंकि उनके हाथ में खन्ना की गेंद है और खन्ना की गेंद का कलर और उनके गणवेश का कलर दोनों मानो मेड फॉर ईच अदर ऐसा लग रहा है। खन्ना की गेंदें इस टूर्नामेंट में इस्तेमाल की जा रही है। पुनीत खन्ना और उनकी टीम का बहुत बहुत आभार। पहले ओवर में स्कोर हो चुका है 5, यानी कि अब 71 रनों की जरूरत है 7 ओवर्स में। 42 चेंडू 71 धावा, 42 बॉल 71 रन्स। नेवर की पहली गेंद बैकफुट पर जाकर स्ट्रोक के लिए जगह बनाई और तेज आउटफील्ड पर खेल दिया था। बहुत डीप जाकर खेला था क्रीज में, रनों को तेजी से पूरा किया और जब दौड़कर जाना चाहते थे मना किया वहां पर, और इसके साथ ही मंगेश वैदी आउट। किस तरह ये रन आउट हुआ? सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1। क्या बात है, नंबर। धन्यवाद। मंगेश वैदी अगर छलांग लगाते हुए नॉट आउट रहते तो ये चित्र में मायामी बीच पर अगर मेगा स्क्रीन पे लगा था तो जितनी मायामी बीच की डॉल्फिन मछलियां हैं वो डांस कर दी, लेकिन वो पूरा नहीं हो पाया और यहां पर ये विकेट गिरा मंगेश वैदी का। किस तरह ये विकेट गिरा? दोनों बैट्समैन के आपस में संवाद टूटा। मैं नदी थी आगे बढ़ गई, मैं समुंदर था मुड़ा ही नहीं, और ये विकेट संपन्न हुआ। तिरुपति सावर्डे चिपलुन को विक्रोलियंस का एक अहम विकेट मिलता हुआ और यहां पर मंगेश 4 गेंदों में 4 रन बनाकर आउट हुए। और अब नए बैट्समैन है शशिकांत कदम। कदम के लिए इस वक्त एक ही मंत्र होगा कि कदम कदम बढ़ाए जा और टीम के लिए रन बनाए जा। अब वो बना पाते हैं अथवा नहीं, ये थोड़े समय में आपको पता चलेगा। ये हमारे मैच रेफरी शेखर देशपांडे, जिन्होंने मैचलेस, वीपीआरसी ऐसे कई बड़ी टीमों के लिए टेनिस बॉल क्रिकेट खेला, स्वयं संगीत के एक बहुत बड़े चाहक हैं और आज हमारे बीच में उपस्थित है। उनका हार्दिक स्वागत। ये हमारा मंच सुप्रीमो चषक 2017, सुप्रीमो चषक खेलना, सुप्रीमो चषक देखना, सुप्रीमो चषक को समझना और सुप्रीमो चषक की कामयाबी का गवाह होना, ये बहुत बड़ी बात है। हमारे एंटोनी एंड टीम, ये सारे हमारे कलाकार पर्दे के पीछे रहकर काम करते हैं ताकि आप मुस्कुरा सके, आप टेलीकास्ट देख सके और उसका भव्य आनंद ले सके। हमारी स्टार कनेक्ट की जो टीम है उसको भी मैं बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूंगा। एक परफेक्ट इवेंट मैनेजमेंट का एग्जाम्पल सेट किया है स्टार कनेक्ट। आनंद की ये बॉल देखिए किस तरह से बाहर निकली थी, बहुत अच्छा एंगल बनाया था गेंद ने, कोण बनाया था और विकेट कीपर के रूप में वहां पर अच्छा प्रदर्शन प्रथमेश पवार द्वारा। तिरुपति सावर्डे चिपलुन पिछले साल अगर आपको याद हो उनका मुकाबला हुआ था प्रतीक 11 के साथ में और प्रथमेश पवार ने पहली 2 गेंद पर 2 चौके जड़ दिए थे। इस बार बहुत ज्यादा डिविएट होती हुई बैकफुट पर जाकर वहां पर रन को पूरा किया है बैट्समैन ने और ये 1 रन शशिकांत कदम के खाते में आता हुआ और स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 8। दत्ता दळवी साहेब आपली रजा घेत आहेत। शुभरात्री।
रनिंग बिटवीन द विकेट बहुत इंपॉर्टेंट होगा इस मुकाबले में, क्योंकि बड़ा स्कोर नहीं है। 80, 85, 90 के स्कोर के समय चौके छक्के लगना लाजमी है, लेकिन जब आप 70, 75, 65 के घर में खेलते हैं तो वहां पर सिंगल और डबल्स के ऊपर भी काफी कुछ मेहनत दोनों टीमों के द्वारा की जाएगी। एक बनाने की कोशिश करेगी, एक रोकने की कोशिश करेगी। इस बार गेंद अंदर की तरफ आई थी, कलाइयों से मोड़ दिया है, एक तरह का मानो ग्लांस किया था और बॉल चली गई थी वहां पर शॉर्ट फाइन लेग पर। ये हमारी मिक्सिंग टीम और डीजे डोनाल्ड, डीजे वाले बाबू मेरा गाना चला दो, और बल्लेबाज के लिए रन वाले बाबू जरा रन बना दो। तो स्कोर अब आगे पहुंचता हुआ 9 रन 2 विकेटों के नुकसान पर, 9 for 2। आनंद मोड़वे की गेंद जैसे ही टप्पा खाया, बल्ले को रोल ओवर करते हुए पूरा वजन डाल दिया था उस गेंद के ऊपर और खेला था मिड विकेट की तरफ। बाएं और दाएं हाथ के बल्लेबाज आते ही अब यहां पर गेंदबाजी में काफी लचीलापन लाना होगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 10। ये हमारी कैमरा टीम जो आप लोगों के घरों तक ये सारा टेलीकास्ट पहुंचा रही है 70 स्पोर्ट्स के माध्यम से। तारिफ सैयद और उनकी टीम को भी बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूंगा। इस बार गेंद की लाइन से अपने आप को अलग नहीं कर पाए। एक अच्छा ओवर वहां पर समाप्त किया आनंद मोड़वे ने। 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर की समाप्ति पर 10 रन बने हैं और 2 चोटी के खिलाड़ी आउट हुए। ये हमारी कैमरा टीम आप देख रहे हैं। तपती हुई धूप हो, शाम हो, सुबह हो, रात हो, कैमरामैन अपना काम करते रहते हैं। जबरदस्त स्किल और स्टेमिना। ये हमारे तमाम कैमरामैन भाइयों को बहुत बहुत मुबारकबाद। सुप्रीमो चषक, मुझे आज भी याद है पिछले साल अनिल परब साहब ने मुझे और बाल सुब्रमण्यम को एक फीडबैक दिया था, तुम ही लोग का जीव ओतुन काम करता। सिर्फ हम नहीं, सभी लोग इतना जान डालकर काम करते हैं। ये देखिए हमारी कैमरा टीम और बहुत ही भव्य टेलीकास्ट। हमारे दर्शक जो भाई आए हैं उनको भी मैं बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूंगा। पब्लिक रिस्पांस बहुत जबरदस्त। और दोस्तों कल बहुत स्टार स्टडेड मुकाबले आप देखेंगे। US 11 को कल आप देखेंगे जिनका मुकाबला होने जा रहा है शिरोणे प्रतिष्ठान सैंडी SP इनके साथ में, और फिर सारा कोलकाता का मुकाबला होगा शांति रत्न डोंबिवली से, जिसमें आप डिंग डोंग प्रतीक 11 को खेलता हुआ देखेंगे। और कल वाकई में बहुत बड़े मुकाबले इस मैदान पर आप देखेंगे। तो श्याम त्रिंबके फिरकी के जादूगर और उनके सामने बैटिंग की जिम्मेदारी खब्बू बल्लेबाज शशिकांत कदम, और शशिकांत कदम के साथ बैटिंग में इस वक्त जुड़े हैं अनंत चौहान। देखिए किस तरह से बॉल अंदर की तरफ आई थी। टेनिस बॉल क्रिकेट का एक 8वां अजूबा ही कहा जाएगा जिस तरह से गेंदों को वो करते हैं। लेग ब्रेक ये उनकी ब्रह्मास्त्र है। डॉट बॉल 10 पर 2। इस बार गुगली थी और इसे पुल कर दिया है। वहां पर कैच करने का प्रयास जरूर करेंगे विजय पावले, लेकिन वहां पर पहुंच नहीं पाएंगे और रन बड़े आसानी के साथ पूरे कर लिए थे। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12। बिल्कुल एक पूरे 1 हाथ या लगभग 1.5 हाथ तक गेंद टर्न हो रही है उनकी। श्याम त्रिंबके गुगली बॉल जिसको बॉसी कहा जाता है, बॉसी का इतिहास हम आपको बताएंगे। इस बार जैसे ही डब्बा खाया वहां पर रोकेगा कौन। पहले रन को पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं वहां पर शशिकांत कदम और अनंत चौहान। 2 रनों का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। तो गुगली बॉल जो है पहले ऑस्ट्रेलिया के स्पिनर BJ बोसांक्वेट, ये उनका नाम था, उन्होंने पहले सबसे फेंकी थी और उनके नाम का उच्चार इतना डिफिकल्ट था कि उनको बॉसी कहा गया और आगे जाकर फिर वो गुगली या रॉन्ग वन बना। बट
BJ Bosanquet, the first bowler in the history of cricket to bowl a googly. फैक्ट फाइल. अब स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे 2. इस बार बैकफुट पर जाकर स्ट्रोक के लिए जगह बनाई थी, बल्ले के मुंह को खोला था, प्लेसमेंट इस तरह से रखी कि दाएं हाथ के खिलाड़ी के बाईं और बॉल को प्लेस किया था ताकि 2 रन को पूरा किया जा सके. स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन. आप देख रहे हैं हमारे अंतोनी और कृष्णा कौटनकर भाई के लिए ऑन द फील्ड और ऑफ द फील्ड. मतलब कृष्णा कौटनकर ने भाई को एक कमिटमेंट दिया है, तुमच्यासाठी काय पण. इस बार बहुत ज्यादा टर्न लेती हुई गेंद. श्याम त्रिंबके स्पिन गेंदबाजी सीखने वाले जो युवा उदयमान खिलाड़ी है उनको लिए एक पाठशाला है. अलग अलग गेंदें कर रहे हैं. इस बार देखिए क्या टर्न होकर बॉल अंदर की तरफ आई है. श्याम त्रिंबके. व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस. 2 ओवर पूरे किए और तिरुपति सावरडे चिपलुन ये टीम को मैच में लाया. 2 ओवर 11 रन 1 विकेट. दूसरी ओर अगर हम देखें आनंद मोड़वे 1 ओवर में 5 रन. 3 ओवर के बाद स्कोर हो चुका है 16, यानी कि 60 रनों की जरूरत और गेंदें बची हैं 30 बॉल 60 रन. 30 चेंडू 60 धावा. 30 बॉल्स 60 रन. और आनंद मोरवे अब बॉलिंग के लिए तैयार हो रहे हैं. सुप्रीमो एंड से सुप्रीमो चषक में 10 लाख रुपए की राशि के इनाम दिए जाएंगे. विजेता उपविजेता टीम को इनाम तो है ही, इसके अलावा बेस्ट बैट्समैन और बेस्ट बॉलर के लिए सुप्रीमो बाइक है और मैन ऑफ द सीरीज होने वाले प्लेयर के लिए अल्टो कार है. पिछले साल नाजिम गुल्ली को मैन ऑफ द सीरीज का प्राइज मिला था. उसके पहले ग्लेन वैती उसको जीत चुके हैं. आनंद मोड़वे चिपलूनचा मलिंगा ऐसा हम कह सकते हैं. बिल्कुल ये कलर मुझे केनिया की वनडे इंटरनेशनल टीम का कलर याद दिलाती हुई. संदीप पाटिल जी जिन्होंने केनिया को कोच किया और सेमीफाइनल तक ले गए थे वर्ल्ड कप में. इस बार बहुत जल्दी गेंद के ऊपर से नजरें हटाते हुए शॉट खेलना चाह रहे थे, फुटवर्क ने साथ नहीं दिया. आनंद मोड़वे ने बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को जल्दी पढ़ लिया था. एक अच्छा गेंदबाज वही होता है जो अपने कान के पास अपना हाथ आए तब तय करे कि मुझे क्या गेंद करनी है. ग्रिप चाहे कोई भी हो सकती है. श्याम त्रिंबके को हमने देखा. चिपलून और मुंबई के बीच में यह मुकाबला पहले दौर का, इसके बाद क्वार्टर फाइनल. इस बार देखिए बल्ला पहले घूमा, गेंद बाद में चली गई. इस गेंद पर बल्लेबाज को पिछली 2 गेंदों पर उन्होंने थोड़ा सा नचाया है, मानो बालकन जी बारी के मैदान पर फाल्गुनी पाठक का ताथैया ग्रुप का दांडिया चल रहा हो. 28 गेंदें 60 रन. इस बार देखिए अब दायरे के शायद बहुत ज्यादा बाहर रही थी, सीधा निशाना और कार्ट व्हीलिंग. बिल्कुल गाड़ी के पहिए की तरह स्टंप ने वहां पर कलाबाजियां लगाई और ये विकेट संपन्न होता हुआ आउट होकर वापस चले गए आनंद चौहान. सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1. अब आ चुके हैं लकी. अंपायर ने वाइड बॉल दिया है. बॉलर एंड पर है अंपायर सतीश कुरुप, स्ट्राइकर एंड पर है अंपायर करुणाकर कोटियन. सतीश कुरुप स्वयं मजगांव डॉग के लिए लेदर बॉल क्रिकेट खेल चुके हैं और करुणाकर कोटियन यूनाइटेड इंडिया एश्योरेंस के एक बहुत ही जानदार और शानदार क्रिकेटर. तो आइए स्कोर अब 3 विकेटें गिर चुकी है 17 पर और 17 पर
विक्रोलियंस के सर पर मंडराता हुआ खतरा। लकी आए हैं अब। योगेश वैद्य आज थोड़ा निराश किया, 0 पर आउट हुए, 4 पर आउट हुए थे वहां पर मंगेश वैद्य, 4 गेंदों का सामना किया था और अभी 3 रन बनाकर आउट हुए। 6 गेंदों का सामना किया था आनंद चौहान ने। शशिकांत कदम इन फॉर्म बैट्समैन है, लकी अभी आए हैं और ये दोनों के बीच में एक पार्टनरशिप की अपेक्षा की जाएगी। आनंद बोर्डवे अपना दूसरा और पारी का ये चौथा ओवर कर रहे हैं। स्कोर काफी स्लो चल रहा है, बिल्कुल कुर्म गति से बनते हुए रन। फील्डिंग प्लेसमेंट अगर आप देखें तो दायरे के अंदर बहुत अच्छे क्लोजिंग पोजीशन में। इस बार जैसे टप्पा खाया उसके ऊपर बलशाली प्रहार और गेंद मैदान के बाहर। सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 सुप्रीमो। देखिए किस तरह से बल्ले का फॉलो थ्रू, हैंड आई कोऑर्डिनेशन, जबरदस्त शॉट, जानदार और शानदार हिट। इस बार पैरों के ऊपर आक्रमण था, रन जरूर मिलेगा, देखना है बल्ले से टकराई अथवा नहीं। 1 रन के साथ अब ये लेग बाई रहेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रनों पर पहुंचा है और 76 रनों का पीछा करते हुए अब 52 रनों की जरूरत है और गेंदें बची हैं 26 चेंडू 52 धावा, 26 बॉल्स 52 रन्स। हर बॉल पर 2 रन बनाने ही बनाने हैं और एक मनोवैज्ञानिक दबाव जरूर विक्रोलियंस के ऊपर बना हुआ है, लेकिन विक्रोलियंस इस तरह के सिचुएशन से पहले कई बार गुजर चुकी है। सबसे बड़ी बात है आप और आपके प्रतिद्वंदी टीम, इसका आकलन होना चाहिए, खूबियां और खामियां, इसका अगर आप अच्छा आकलन कर लेते हो, जिसको अंग्रेजी में स्वॉट एनालिसिस कहा जाता है, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्चुनिटीज और थ्रेट्स, ये अगर आपने पढ़ लिया तो आपके लिए गेम आसान होगा। इस बार जैसे ही टप्पा खाया, समय लिया और फिर उसे खेल दिया था डीप पैकेट स्क्वायर की तरफ, 2 रन पूरे किए। दोनों बल्लेबाज इस तरह दौड़े मानो भांडुप और विक्रोली के बीच में 2 कूल कैप दौड़ रही हो। और अब स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रनों पर पहुंचा है। 25 बॉल 50 रन, 25 बॉल 50। क्रीज के कोने से अब की बार टप्पा खाकर तेजी से अंदर की तरफ आई और केवल बल्ले से दिशा दे दी थी उस बॉल को लकी ने। लकी अभी ज्यादा स्ट्राइक शशिकांत को देने का प्रयास करते हुए यहां पर 4 ओवर के बाद स्कोर हो चुका है 27, 3 विकेटों के नुकसान पर और अब बची हुई 24 गेंदों में 49 रन चाहिए। 24 चेंडू 49 धावा, 24 बॉल्स एंड 49 रन्स। अंतर सांता क्रूज के क्रिकेट टूर्नामेंट को इस साल 9, 10 और 11 अप्रैल को खिलाया गया और उसमें दत्त मंदिर सा राजा इन्होंने विजेता पद हासिल किया। उपविजेता के रूप में रही थी वहां पर युगांधर सुप्रीमो चषक के 7 साल के इतिहास की सबसे कंसिस्टेंट टीम के रूप में कही जाएगी। शायद ही कोई एक आध ऐसा साल रहा हो जब वो फाइनल में नहीं पहुंचे या जीत नहीं पाए हैं, बट वन ऑफ द मोस्ट कंसिस्टेंट टीम ऑफ सुप्रीमो हिस्ट्री। सांता क्रूज के खिलाड़ियों को प्रोत्साहन देने हेतु इस प्रतियोगिता की शुरुआत और 2 टूर्नामेंट एट ए टाइम चल रहे अब तक, लेकिन इस साल थोड़ा सा दोनों को सेपरेट किया गया ताकि जो कार्यकर्ता है वो क्रिकेट को एंजॉय करे। और नया ओवर लेकर आ रहे हैं विजय पावले। विजय पावले ही तो थे पिछले साल, मुझे याद है वो मुकाबला, चारों क्वार्टर फाइनल, चारों शाम 4 बड़ी टीमें बाहर हुई थी पिछले साल और जिसमें प्रतीक 11 को पराजित करने में विजय पावले का हाथ था। प्रतीक 11 अब तक इस टूर्नामेंट को जीत नहीं पाई है, कल लेकिन मौका है।
विजय पावले, मुझे याद है 10 PL शारजा में बहुत जबरदस्त फायरी स्पेल वहां पर उन्होंने सेमीफाइनल में किया था। मसल बॉलर, न्यूजीलैंड के गेंदबाजों की तरह शेन बॉन्ड, डेरल टफी, जैकब ओरम, इस बार गुडलैंड बॉल थी बिल्कुल छाती की ऊंचाई तक आती हुई, रिप टिकलिंग जिसको कहा जाता है क्रिकेट में, उस तरह की गेंद थी और सीधा बैकफुट पर जाकर 1 रन को पूरा किया था एक्स्ट्रा कवर की दिशा में। 23 गेंदों में 48 रन, 23 चेंडू 48 दावा, 23 बॉल्स 48 रन, विकेट गिरे केवल 3। और इस वक्त अब बल्लेबाजी का जो दारोमदार है वो है लेफ्टी बैट्समैन शशिकांत कदम के ऊपर। कदम का स्कोर इस वक्त मैं बताना चलूं 14 पर खेल रहे हैं कदम, और लकी का स्कोर है 4। पटक कर की गई गेंद और बहुत आसान था बल्लेबाज के लिए उसे खेलना। 1 रन को पूरा किया, दूसरे की दौड़ लगा चुके हैं और वहां पर जरा सी लापरवाही और दूसरा रन पूरा कर लिया। किस तरह से कॉल दिया, मोहम्मद रफी का गाना मुझे याद आ गया, तुमने पुकारा और हम चले आए। आपस में आते हुए वो 2 रनों को पूरा किया और अब गेंदें बची है 22 रन चाहिए 46, 22 चेंडू 46 दावा, 22 बॉल्स 46 रन्स। विक्रोलियंस रनों का पीछा बहुत आत्मविश्वास के साथ करते हुए इस बार बेहतर बॉल थी, चिन म्यूजिक जिसको कहा गया है। 21 बॉल 46 रन, 21 चेंडू 46 दावा, 21 बॉल्स एंड 46 रन्स। सुप्रीमो चषक की दूसरी शाम आप दूसरा मुकाबला देख रहे हैं। यहां पर 2 चोटी की टीमों के बीच में तिरुपति सावरडे चिपलुन बॉलिंग कर रही है और बैटिंग कर रही है विक्रोलियंस। इस बार सदाबहार और बॉल मैदान के बाहर। सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1। देखिए क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी। अब 30 बॉल में मुकाबला जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। स्ट्रोक सिलेक्शन, थोड़ा क्रीज पर रुककर खेले, रन अपने आप बनेंगे। बल्लेबाजी ये दुकानदारी की तरह है। दुकानदार सुबह पूजा पाठ करके गल्ले पर बैठेगा तो ग्राहक अपने आप आएगा, धंधा अपने आप होगा। जरूरत है गल्ले पर बैठने की, और वही काम वहां पर कर रहे हैं शशिकांत कदम। अब 30 बॉल 20 बॉल और 40, 20 बॉल्स एंड 40 रन्स। शशिकांत कदम ने इस गेम को पूरा पलट कर रख दिया है। इस बार चेंज ऑफ पेस कराया था, थोड़ा सा गेंद को आगे पिचअप नहीं कराया था। इस बार तेज गेंदबाजों के साथ यह समस्या रहती है कि जितना तेज गेंद आप करोगे उतना तेजी से बल्लेबाज को उसे खेलने का अवसर मिल जाता है। तो यहां पर अब 19 गेंदे 40 रन, 19 चेंडू 40 दावा, 19 बॉल 40 रन, 19 बॉल्स 40 रन्स। इस बार विकेट टू विकेट, और इस पर भी रन बनाने का प्रयास था। वहां पर करुणाकर कोटियन के पास अपील की गई थी और अंपायर करुणाकर कोटियन बताते हुए कि कांटेक्ट जो हुआ था वो बहुत ऊपर की तरफ रहा और यही वजह थी कि उन्होंने नाबाद घोषित किया। करुणाकर कोटियन, इज इट अ लेग बाय? थैंक यू। और अब बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है।
अनिकेत राउत के हाथों में गेंद को सौंपा जा रहा है। अब देखिए विजय पावले ने क्या गेंदबाजी की है आज। अब 18 बॉल 39 रन चाहिए। एक ओवर में 9 रन खर्च किए हैं। पांच ओवर 37 रन और 3 विकेट। रन रेट जो चल रहा है इस वक्त 7.40। हमारे मुख्य मंच का आप दृश्य देख रहे हैं। सुप्रीमो चषक 150 से भी ज्यादा देशों में लाइव दिखाई जा रही है। हमारे एक मित्र हैं महेंद्र खिलारी, जो यूएसए से इस मुकाबलों को देखते हैं, बल्कि सारे टूर्नामेंट्स देखते हैं और अपने कॉम्प्लीमेंट्स और अपने कमेंट्स हमारे व्हाट्सएप ग्रुप में भेजते रहते हैं। उन्होंने भी सराहना की कि अमेरिका में भी इसको बहुत साफ सुथरा देखा जा रहा है। बैटिंग पावर प्ले और बैटिंग पावर प्ले में खिलाड़ियों को किस तरह से सजाया गया है मैदान में, आइए देखते हैं। ऑफ साइड पर अगर आप देखें तो बैकेट ऑफ स्क्वायर 2 खिलाड़ी है। एक थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक मिड ऑफ है सर्कल के अंदर, एक्स्ट्रा कवर सर्कल के बाहर। चार खिलाड़ी ऑफ साइड पर, 5 खिलाड़ी ऑन साइड पर। ऑन साइड पर फाइन लेग है, वाइडिश स्क्वायर लेग कहा जाएगा। डीप मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट और लॉन्ग ऑन। पहली गेंद बहुत ज्यादा बाहर जाती हुई लगभग 10वें स्टंप पर, और ये वाइड बॉल। अभी अभी मैं फिल्म देखने गया था और राष्ट्रगीत के पहले एक ऐड आता है, धूम्रपान न करे न करने दे, धूम्रपान पड़ेगा महंगा। बिल्कुल क्रिकेट में भी तो वैसा है, वाइड बॉल न करे न करने दे, वाइड बॉल पड़ेगा महंगा। 18 बॉल 38 रन। एक और वाइड बॉल। अब ये लगभग 22वें स्टंप तक, और स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन 3 खिलाड़ियों के नुकसान पर। यह पार्टनरशिप अब यहां पर सुजलाम सुफलाम होती हुई 20 रनों की पार्टनरशिप। इस बार बेहतर बॉल थी। बिल्कुल ये एंगल बनाकर वो गेंद करना चाह रहे थे, लगातार एक ऐसी स्पॉट जहां पर गेंद को टप्पा खिलाकर वो जो कोण चाहिए था वो उन्हें मिला। और प्रथमेश पवार अब यहां पर क्षेत्र रक्षण को सजाते हुए 17 गेंदे 37 रन, 17 चेंडू 37 धावा, 17 बॉल्स 37 रन्स। और क्षेत्र रक्षण में देखिए बहुत सारी तब्दीलियां हम देख रहे हैं, दाएं से बाएं, बाएं से दाएं, आगे से पीछे, पीछे से आगे। जैसा बल्लेबाज वैसा क्षेत्र रक्षण। शशिकांत कदम, लोअर फुल टॉस थी, ड्राइव किया है। इस बार भी नजरें झुकाकर किया जाने वाला वो एहतराम के साथ खेला गया शॉट। अब स्कोर आगे बढ़ता हुआ 40। अब 36 रनों की जरूरत है 16 गेंदों में। बैटिंग पावर प्ले में विक्टोरियंस के लिए रन बनना जरूरी। शादी का घोड़ा अगर शादी के दिन नहीं दौड़ेगा तो कब दौड़ेगा? बाराती आ चुके हैं। इस बार शॉर्ट आर्म पुल था, बराबर से बल्ले पर ले नहीं पाए थे और एक आसान सा कैच और लकी आउट, बड़ा विकेट। सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो 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 नंबर 1 नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो सुप्रीमो। देखिए
क्रीज में कितना डीप से खेला था उन्होंने, बराबर से मिडलिंग नहीं कर पाए थे, बॉल आसमान में काफी समय तक रही और चेतन काड़ंगे ने आते हुए गेंद का स्वागत किया और फिर बल्लेबाज को बाहर जाने के लिए उन्होंने आदेश दिया। तो प्रथमेश म्हात्रे नए बैट्समैन, चार बॉल में 4 रन बनाकर आउट हुए लकी और अब लकी के आउट होते ही अब शशिकांत कदम का साथ निभाने के लिए नए बैट्समैन का आगमन हुआ है। जरूरत है शशिकांत कदम को साथ देने की। कौन है वो बल्लेबाज जो उन्हें साथ देगा? पंद्रह बॉल 36 रन, 15 चेंडू 36 धावा, 15 बॉल्स 36 रन। चौथा विकेट था लकी का, इस बार ड्राइव किया था शशिकांत कदम को भी। अब बड़े स्ट्रोक खेलने के लिए आजादी नहीं मिल पा रही है इस पावर प्ले के ओवर में। बहुत अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन हम देख रहे हैं अनिकेत राउत द्वारा। 14 गेंदे 35 रन, 14 चेंडू 35 धावा, 14 बॉल्स 35 रन। इक्वेशन बिल्कुल दीवाल की घड़ी के पेंडुलम की तरह यहां से वहां हिलता हुआ। अब कहां जाकर यह मैच सेटल होगा? प्रथमेश म्हात्रे अब नए बैट्समैन आए हैं, दोनों बैट्समैन अब लेफ्टी। इस बार ड्राइव कर दिया है और गैप में खेला गया शॉट, बहुत ही शालीन शॉट और इसके साथ ही बॉल मैदान के बाहर जाती हुई 4 रनों के लिए सुप्रीमो सौकार। सुप्रीमो 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 नंबर 1, नंबर 1। सुप्रीमो 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 नंबर 1, नंबर 1। 13 बॉल 31 रन, 13 चेंडू 31 धावा, 13 बॉल्स एंड 31 रन्स। पावर प्ले की ओवर की आखिरी गेंद है, इस पर बहुत कुछ डिपेंड करेगा विक्रोलियंस का नसीब। पहली बॉल को अच्छे से मिडलिंग कर पाए हैं प्रथमेश म्हात्रे, एक अच्छा स्टांस उनका। क्रीज के कोने से आती हुई यॉर्कर लेंथ की बॉल थी, ड्राइव किया है, कम से कम 1 रन वहां पर बनेगा और 1 से ज्यादा लेने की जरूरत नहीं करेंगे, यानी कि ओवर समाप्त किया है वहां पर अनिकेत राउत ने। 6 ओवर के बाद स्कोर हो चुका है 46, यानी कि 12 बॉल 30 रन चाहिए, 12 चेंडू 30 धावा, 12 बॉल्स 30 रन। कुल मिलाकर 4 विकेट गिरे हैं। आइए फॉलो ऑफ विकेट्स देखते हैं। पहला 2 पर, दूसरा 7 पर, तीसरा 17 पर और चौथा 40 पर। नियमित अंतराल पर विकेटें गिरती चली गई और इसकी वजह से अब विक्रोलियंस के लिए एक बहुत बड़ी चुनौती है। लेकिन ये क्रिकेट है मेरे दोस्त, यहां कुछ भी हो सकता है। बल्लेबाजों का खेल इसीलिए तो कहा गया है क्रिकेट इज अ बैट्समैन्स गेम। आप 4 गेंदें अच्छी कर ले लेकिन 2 खराब गेंदें और मैच आपके हाथ से जा सकता है। बारह बॉल 30 रन, 12 चेंडू 30 धावा, 12 बॉल्स एंड 30 रन्स। विजय पावले नया ओवर लेकर आ रहे हैं पीएनटी कॉलोनी एंड से और स्ट्राइक पर है इस वक्त प्रथमेश म्हात्रे और शशिकांत कदम। शशिकांत कदम ने एक बहुत स्थायी पारी खेली है, एक ठहराव है उनके क्रिकेट में, 24 रनों पर खेल रहे हैं। और विजय पावले, अब देखिए विजय पावले का रनअप, जब दौड़ने की शुरुआत करते हैं तो ऐसा लगता है मानो शिकार करने के लिए शेर जंगल में निकला हो। बहुत ही स्मूथ बॉलिंग रनअप। पहली गेंद आसमान में उठा दिया है और पावले के हाथ से क्या छूटा, वहां पर थोड़ा मुश्किल था लेकिन हो जाता तो क्या बात थी। 2 रनों का इजाफा और अब
11 गेंदों में 28 रन चाहिए। 11 चेंडू 28 धावा, 11 बॉल्स 28 रन। 4 विकेटें गिरी है, 6 विकेटें गिरनी बाकी। प्रथमेश 3 बॉल में 7 रन पर खेल रहे हैं। उन्नीस बॉल में 24 रनों की पारी शशिकांत कदम द्वारा, और वहां पर शायद बॉल को बदलने की मांग। और ये हमारा आज की शाम का ये क्रिकेट सुप्रीमो क्रिकेट का जलवा आप देख रहे हैं। बहुत ही भव्य आयोजन। हर साल ये टूर्नामेंट का जो आलेख है ये ऊपर चला गया। हर साल कुछ नया हम करते चले गए। और अनिल परब जी और संजय पूतनीस जी के लिए एक ही चीज कह सकता हूं कि मैं तो अकेला चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए, कारवां बनता गया। लोग साथ में जुड़ते गए और सुप्रीमो जो है अब आज लोगों की जरूरत बन गया है। पीपल वांट सुप्रीमो चषक। बहुत ही बढ़िया गेंद। मुझे ताज्जुब नहीं होगा मुंबई के जितने ट्रैवल एजेंट्स हैं वो फॉरेन टूरिस्ट को मुंबई दर्शन कराते समय अगर सुप्रीमो चषक चल रहा है तो यहां दिखाने के लिए लेकर आए। आई विल नॉट बी सरप्राइज्ड। दस बॉल 39 रन, 10 चेंडू 39 धावा, 10 बॉल्स 28। इस बार बहुत डीप जाकर क्रीज में खेला था, बॉल काफी समय हवा में थी, अब नीचे आई और ये रन मिलता हुआ वहां पर शशिकांत कदम को। हालांकि बड़े शॉट्स लग नहीं रहे, बड़े शॉट्स की जरूरत है। रनों की डिमांड ज्यादा है, सप्लाई कम है। कोई कालाबाजारी भी तो नहीं है। अब यहां पर देखे 9 गेंदों में 26 रन, 9 चेंडू 26 धावा, 9 बॉल्स 26 रन। योगेश वैद्य, मंगेश वैती, ये जो स्टार्ट के बैट्समैन है, कुड हैव स्टेड एट द विकेट। 50 रन पूरे की विक्टोरियंस ने। इस बार वाइडर बॉल थी और शरीर से दूर खेला था वहां पर प्रथमेश मात्रे ने। ये भी एक बल्लेबाज के लिए उधेड़ बुन वाली स्थिति होती है। मार दिया जाए कि छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए। छोड़ दे तो शायद वाइड बन सकती थी, खेले और वहां एक ही मिला। अब स्कोर आगे बढ़ता हुआ 51 पर। अब 8 गेंदों में 25 रन, 8 चेंडू 25 धावा, 8 बॉल्स 25 रन और विकेटें गिरनी बाकी है 6। 4 विकेटों का पतन हो चुका है। सुप्रीमो चषक 2017 में कल 3 मुकाबले हमने देखे, आज का ये दूसरा मुकाबला, मैच नंबर 5। बहुत ज्यादा टर्न लेती हुई वहां पर कैच जरूर था, लेकिन कोशिश नाकामयाब रही प्रथमेश पवार की और शशिकांत कदम को मिलता हुआ जीवन दान। यानी कि अब 7 गेंदों में 24 रन, 7 चेंडू 24 धावा, 7 बॉल्स 24 रन। जैसे ये मैच खत्म होगा माइक्रोफोन चला जाएगा हमारी एंकर टीम के पास। इस बार बल्ले देखिए, अब की बार तो ऐसा लगा प्रथमेश पवार पहले गोलकीपर रहे फुटबॉल के और अब ऐसा लगा वॉलीबॉल खेल रहे हैं। और वहां पर कैच हाथ से छूटता हुआ, ये अलग बात है कि मैच जीतने की स्थिति में वो आ चुके हैं। 7 ओवर के बाद स्कोर हो चुका है 53। देखिए किस तरह से उन्होंने डाइव लगाया था, फुल स्ट्रेच। आज गिरीश कोचरेकर ने जो कैच लिया वो इस साल का हाईलाइट रहेगा। हवा में छलांग लगाते हुए, बिल्कुल बाल सुब्रमण्यम जी ने सही बताया, जॉन्टी रॉड्स की याद को ताजा कर दिया।
जैसे ही मैच खत्म होगा हमारे स्टार कनेक्ट के तमाम एंकर्स जनता जनार्दन के साथ बात करने के लिए आ जाएंगे, और जब आपके साथ बात करने आएंगे तो जरूर बात कीजिए। अब 6 बॉल में 23 रन, 6 बॉल 23, 6 बॉल 10, 6 बॉल 12, 6 बॉल 15, 6 बॉल 17 तक भी एक बार फुल स्ट्रेच जा सकते हैं। 6 बॉल 23 मतलब हर बॉल पर चौका चाहिए। लेकिन हमने देखा अभी बांग्लादेश का एक न्यूज़पेपर में कटिंग आया, 4 गेंदों में मुकाबला खत्म हो गया। पहली बॉल से ड्राइव कर दिया है, 1 रन से कोई ज्यादा फर्क नहीं रहेगा वहां पर। विजय पावले गेंद को रोकते हुए तिरुपति सावरडे चिपलून, ये टीम का क्वार्टर फाइनल में प्रवेश तय है और उनका मुकाबला होगा पिछले साल की ताज रक्षक टीम मराठा पंजाब विनर भिवंडी के साथ में। पांच बॉल 22। इस बार घुमाया है, बॉल हवा में, और क्या बढ़िया शॉट खेला है। केवल टाइमिंग के बलबूते पर ऐसा लगा फिल मिकेलसन गोल्फ खेल रहे हैं। सुप्रीमो 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 नंबर 1, नंबर 1, सुप्रीमो 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 नंबर 1, नंबर 1। क्या हिट लगाया, 4 बॉल 16 और दर्शकों का मन डोला। 4 बॉल 16। वाइड बॉल। अब 4 गेंदों में 15। अब यहां पर आखिरी ओवर कर रहे हैं इस वक्त अनिकेत राउत। अनिकेत राउत के उस वाइड बॉल ने अब एकता कपूर के सीरियलों के जैसा सस्पेंस ला दिया है। क्या होगा, कैसे होगा, कहां होगा, कौन करेगा, कब करेगा, ये सारे सवाल। वाइड बॉल वो मीठा जहर है जो इलाज न किया जाए तो नासूर बन जाता है। इस बार फुलर लेंथ की बॉल थी, अच्छी वापसी की है, बिल्कुल ऑफ स्टंप के बगल से गेंद को निकाला था। और अब 3 बॉल 15 रन, 3 चेंडू 15 धावा, 3 बॉल्स एंड 15 रन्स। श्याम त्रिंबके ने जो आज बॉलिंग की, हाईलाइट ऑफ दिस गेम, और गिरीश कोचरेकर का कैच, नो डाउट अबाउट इट, फैंटास्टिक कैच। इस बार ड्राइव किया है, 1 से ज्यादा मिलना मुश्किल होगा, दूसरे की दौड़ जरूर लगाएंगे। लेकिन विजय पावले का थ्रो अगर आप देखें, वहां पर बहुत अच्छे रनों को मुकम्मल किया गया था। यानी कि अब आखिरी 2 गेंदे और 13 रन चाहिए। 12 पर सुपर ओवर होगा, 13 चाहिए। दो बॉल में 2 6, यस इट इज पॉसिबल। और स्ट्राइक पर इस वक्त शशिकांत कदम, द वन मैन शो, अभी तक नॉट आउट। 33 रनों की पारी, और इस बार बॉल को गति परिवर्तन कराया था और अब ये मैच फंस गया है। जैसे ही मैच खत्म होगा हमारे स्टार कनेक्ट के तमाम एंकर्स आपके पास आएंगे बात करने के लिए, जरूर तैयार रहिए। एक बॉल 13। और यहां पर विजय पावले ने कैच लिया। 12 रनों से इस मुकाबले को जीतकर क्वार्टर फाइनल में प्रवेश किया तिरुपति सावरडे चिपलून ने। अभिनंदन प्रथमेश पवार, अभिनंदन विजय पावले, अभिनंदन श्याम त्रिंबके, अभिनंदन आनंद मोडवे एंड टीम।
It's over to our anchor. Supremo, 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 number one, number one. Supremo, Supremo, Supremo. Supremo Champions Trophy.